पूजा, गुड आफ्टरनून बाळा. चला, कालचं आपलं लेक्चर असंच राहिलं कारण की ते टेक्निकल इश्यूमुळे, आणि आज पण तसाच प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे सरांना काही लेक्चर आज कंटिन्यू नाही करता आलं कारण की ते आज स्क्रीनचा परत एकदा तसाच प्रॉब्लेम झाला. अच्छा, ओके. चला, आज होप सो आपण आपला लेक्चर व्यवस्थित कंटिन्यू करू. ओके. चला, बाकी कोण कोण आले? येस पूजा बाळा. येस येस मिस्टर गणेश, फ्युचर कॉप्स. येस सुवार्ता, गुड आफ्टरनून. पूजा मॅम, सरांचं लेक्चर बंद आहे काय? नाही बाळा, सरांचं लेक्चर नाही आहे. आजही सर आले होते. तुमचं नेहमीसारखा जो टाईम आहे त्या टाईमावर घ्यायचं होतं सरांना, मात्र आजही स्क्रीनचा सेम प्रॉब्लेम झाला. सरांची PPT ऑनच होत नव्हती. कंटाळून आम्ही स्टॉप केलं. मग आता कुठेतरी झाला. आज माझंही लेक्चर झालं नसतं, बट तो प्रॉब्लेम थोडासा होता जो काही तो सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळे माझं आता लेक्चर घेते. सरांचं लेक्चर उद्या तुमच्या वेळेनुसारच होईल. ओके. सर 1 वाजता तुम्हाला लेक्चर घेणार गणिताचं. ओके. येस फ्युचर कॉप्स. येस गुड आफ्टरनून. येस सुवार्ता, गुड आफ्टरनून. चला, येस ओके. चला, करायची सुरुवात मग आपण. ओके. आज आपण संभाव्य क्वेश्चन घेतलेले आहेत. म्हणजे आता जे आपण बघितले की जी पोलीस भरती वगैरे झालेली आहे त्याचे काही क्वेश्चन तुम्हाला रिपीट होऊ शकतात. कधी कसं असतं की एखादा ऑप्शन त्याच्याशी रिलेटेड येतात. जसं मीठ भाकरी हा जो प्रश्न आहे की त्याचा अर्थ, वाक्प्रचाराचा अर्थ विचारला होता, तो म्हणजे नक्की काय, तर याच्यामध्ये आपण त्याचं सांगणार आहोत उदाहरण. आणि हाच मीठ भाकरी हा जो शब्द तुम्हाला समासासाठी देऊ शकतात. म्हणजे असेच घुमून फिरून क्वेश्चन येतील किंवा ॲज इट इज क्वेश्चन येतील, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येतील किंवा ॲज इट इज जसा आहे तसा क्वेश्चन येईल. ओके. तर त्याला अनुसरून आपण जे काही आता हे क्वेश्चन्स झालेले आहेत, क्वेश्चन पेपर म्हणण्यापेक्षा परीक्षा जे झालेल्या आहेत लेकरांच्या, तर ते क्वेश्चन आपण आज घेणार आहोत आजपासून. येस बाळा पूजा, येस. ओके. तर मग चला, आज आपण आपलं लेक्चर सुरू करू. ओके. चला, प्रश्न पहिला बघा. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणजे काय म्हणतात असं. 1 आहे वर्ण, 2 आहे वाक्यवर्ण, 3 आहे स्वर आणि 4 आहे शब्द. चला चला सांगा. येस फ्युचर कॉप्स, व्हेरी गुड बाळा. पूजा, व्हेरी गुड. येस सुवार्ता. येस अविनाश, व्हेरी गुड बाळा. फ्युचर. येस शांती क्रांती, गुड आफ्टरनून बाळा. ओके. चला, येस मिस्टर गणेश, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला, सगळ्यांचं बरोबर आहे. येस बाळांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वर्ण. वर्ण म्हणजे काय की मुखातून निघालेले मूलध्वनी, आवाज. मी अ जर म्हटलं की तुम्हाला अच ऐकू येतोय, मी क म्हटलं की तुम्हाला कच ऐकू येतोय. म्हणजे काय की माझा जो आवाज तुम्हाला येतोय त्याला आपण पर्टिक्युलर असं काहीतरी एक चिन्ह दिलेलं आहे, होय की नाही. तर अ म्हटले की फक्त अच येतो ना बाळांनो आपल्या नजरेसमोर. क म्हटले की क. म्हणजे ह्या आवाजाला, मी जे बोलते तुम्हाला तो आवाज आहे, ध्वनी आहे, मूलध्वनी आहे, ध्वनी है ना. ह्या ध्वनीच्या आवाजाला आपण काय म्हणतो तर वर्ण असे म्हणतो. काय म्हणतो? वर्ण. ज्यावेळेस हे वर्ण, ज्यावेळेस वर्ण किंवा मूलध्वनी यांना आपण काय करतो बाळांनो, ज्यावेळेस चिन्हाच्या रूपात लिहितो, ज्यावेळेस त्यांना आपण चिन्हाच्या रूपात लिहितो त्यावेळेस ते बनतं अक्षर. मग अक्षर कोणापासून बनतं बाळांनो, तो वर्णापासून बनतं किंवा मूलध्वनीपासून बनतोय की नाही. और ओके. येस गुड आफ्टरनून बाळा. समजते ना. म्हणजे कसं होणार आहे, वर्ण म्हणजे काय तर मुखातून निघालेले ध्वनी, आवाज, मूलध्वनी. आणि ह्या ध्वनीला ज्यावेळेस आपण चिन्हाच्या रूपात आपण ज्यावेळेस लिहितो, मांडतो, लिपतो, आपण लिपी म्हणतो की नाही, लिपतो किंवा लिहितो, त्यावेळेस त्याला काय म्हणणार बाळांनो, अक्षर म्हणणार. काय म्हणणार? अक्षर. आणि ही अक्षर ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यांच्यापासून काहीतरी अर्थ निर्माण होतो, त्याला अर्थ प्राप्त होतो त्या वर्णांना, त्यावेळेस मग त्याला आपण काय म्हणतो, शब्द. काय म्हणतो? शब्द. आणि शब्दापासून मग तयार होतो अनेक शब्द एकत्र आहे किंवा शब्दांचा जो संचय असतो त्यांच्यापासून काय बनतं बाळांनो, मग वाक्य बनतं. समजलं ना. येस येस मिस्टर गणेश वार्ता. येस बाळा, थँक्यू बाळा. शांती क्रांती. येस पूजा. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. चला पुढील बघा. पुढील शब्द समूहापैकी योग्य म्हण शोधा.
धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. ऑप्शन बघा, एक आहे भित्यापोटी ब्रह्म राक्षस, 2 आहे बळी तो कान पिळी, 3 आहे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार आणि 4 आहे शहाण्याला शब्दाचा मार. येस, चला सांगा बरं काय असणार आहे याचं उत्तर बाळांनो. काय सांगितलं त्यांनी? धोक्याची कामे करायला कोणीही पुढे येत नाही म्हणजे याचं उत्तर काय नाही. येस, फ्युचर कॉप्स, व्हेरी गुड बाळा. मिस्टर गणेश, पूजा, येस. शांतित क्रांती, गणेश, व्हेरी गुड बाळा. सुवार्ता, अविनाश, येस येस बाळा, येस येस येस. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार म्हणजेच काय की धोक्याची कामं करायला कोणी पुढे येत नाही. ओके, मी करणार तू करणार, मी म्हणणार तू कर, तो म्हणणार तू कर, तो म्हणणार तू कर. म्हणजे आपण कोणी काय धोका घ्यायचा नाही पत्करून, मात्र दुसरं कोणाला तरी सुचवायचं, हो की नाही. आपल्या ती डेअरिंग नाही करायची. मग त्याला काय म्हणायचं की धोक्याची कामं करायला कोणी पुढे येत नाही म्हणजे काय की मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असं होतं त्याचं. ओके, नेक्स्ट बघा, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यात धातू साधित नाम ओळखा. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे, याच्यामध्ये धातू साधित नाम काय आहे ते सांगा बरं. एक आहे वागणे, 2 आहे गुरुजीचे, 3 आहे प्रेमळ आणि 4 आहे यापैकी नाही. येस, शांतित क्रांती, गुड बेटा. फ्युचर कॉप्स, व्हेरी गुड. येस, येस पूजा. मिस्टर गणेश, येस, व्हेरी गुड. येस, सगळ्यांचं बरोबर आहे. येस बाळांनो, काय आहे याच्यामध्ये धातू साधित नाम विचारलेलं आहे आपल्याला. काय विचारलं? धातू साधित नाम. येस, माझा आवाज एकदा व्यवस्थित येतो की सांगा बरं एकदा. येस, शांतित क्रांती, मिस्टर गणेश, पूजा, फ्युचर कॉप्स, सुवार्ता. बाळांनो माझा आवाज एकदा सांगा बरं. ऑल क्लिअर? ओके सर, चालेल. पूजा, ओके ओके, ठीक आहे, चालेल. ओके बाळांनो. येस, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. हा, या वाक्यामध्ये आपल्याला काय विचारलं बाळांनो? धातू साधित नाम विचारलंय. काय विचारलं? धातू साधित नाम. मग या वाक्यामध्ये धातू साधित नाम कोण आहे तर वागणे. कोण आहे? वागणे. हा जो शब्द आहे, हे जे नाम आहे काय आहे? धातू साधित नाम आहे. काय? धातू साधित. कसं झालं बरं की वाग हा जो धातू आहे याला काय केलं? ने हा प्रत्यय लागला आणि त्याच्यापासून काय तयार झालं? वागणे. बरं, हा धातू साधित नाम आहे, आपण म्हटलं नाम आहे. मग याचं कार्य काय? हा काय करतो? एकतर वाक्यामध्ये कोणाची भूमिका पार पडतो बाळांनो? एक तर कर्त्याची किंवा कर्माची. कोणाची? एक तर तो कर्ता म्हणून वावरत असतो वाक्यामध्ये किंवा मग कर्म म्हणून वावरत असतो. म्हणजे बघा, गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. प्रेमळ असणारे कोण जर मी म्हटलं तर काय येणार आहे बाळांनो? वागणे. प्रेमळ काय? तरी वागणे. म्हणजे वाक्यामध्ये तो काय करतो? कर्त्याची किंवा कर्त्याची और कर्माची तो काय करतो असतो? भूमिका पार पाडत असतो. ओके, म्हणून दिलेल्या वाक्यामध्ये वागणे हा जो शब्द आहे हा कसा आहे बाळांनो? धातू साधित नाम आहे. गुरुजी सामान्य नाम येत आहे, हो की नाही? प्रेमळ भाववाचक. समजलं? आज नवीन स्लाइड असल्यामुळे थोडंसं तेच जुनं होते. ओके, खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे? चला सांगा. एक आहे शहर, 2 आहे नागपूर, 3 आहे तापी आणि 4 आहे आळस. तापीच्या ऐवजी आपण नदी घेऊ इथे बाळांना. चला सांगा, या वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये विशेष नाम कोणतं आहे? येस येस बाळा, पण मी आता त्या 3 ला कट केलं, तिथे नदी लिहिलेलं आहे. येस येस, शांतित क्रांती, व्हेरी गुड. फ्युचर कॉप्स, गुड. मिस्टर गणेश, सुवार्ता, पूजा, येस. काय ह्याचं उत्तर येणार आहे बाळा? नागपूर. काय येणार आहे? नागपूर. नागपूर काय आहे? विशेष नाम. मात्र बघा परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये जर तापी असेल तर हा दिलेला क्वेश्चन काय होणार बाळांनो? रद्द होईल. कसं बरं? कारण की तापी सुद्धा काय आहे? कारण तापी सुद्धा विशेष नामामध्येच येते आणि नागपूर सुद्धा विशेष नामामध्ये येते. नदी, कोणती नदी? ज्यावेळेस नदी म्हणीन त्यावेळेस नदी काय असणार बाळांनो?
सामान्य नाम असणार आहे. काय असणार आहे? सामान्य नाम. आणि ज्या वेळेस मी तापी नदी म्हणते तर तापी नदी काय होणार आहे? विशेष नाम. तसंच शहर, ज्यावेळेस शहर म्हणते त्यावेळेस ते सामान्य. शहरामधलं कोणतं शहर? तर बाबा नागपूर शहर, होय की नाही? मग हे होणार आहे विशेष नाम. येस, चला समजलं. ओके, नेक्स्ट बघा प्रश्न 5वा. खालील म्हणीचा अर्थ ओळखा. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. या म्हणीचा अर्थ काय आहे? एक आहे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. 2 आहे सून ही सासूपेक्षा श्रेष्ठ आहे. 3 आहे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच. आणि 4 आहे मनुष्य स्वभाव नेहमी सारखा नसतो. चला सांगा बरं. येस विचक ऑफ गुड बेटा. शांती क्रांती व्हेरी नाईस बाळा. येस मिस्टर गणेश. येस बाळा नजमा. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून बाळा. येस मिस्टर गणेश. येस नजमा व्हेरी गुड बाळा. पूजा सुवार्ता कुठे गेल्या दोघी? चला नेक्स्ट आपण घेऊ बघा. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. या म्हणीचा अर्थ काय होतो बाळांनो? प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच असा त्याचा अर्थ होतो. ओके, अच्छा हो का? नेट इश्यू येतोय का? दिसत नाही काही माझी कमेंट दिसत नाही का माझी? नाही ना बाळा, तुझं नावच दिसत नाही मला पूजा, म्हणून मी तुझं नाव घेते 10 वेळा. ओके, बघा जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. याचं काय? याची कोणती म्हण आहे? फ्युचर कॉप्स शांती क्रांती. येस बेटा, याची काय येणार आहे? अजून हे सांगा. मनुष्य स्वभाव नेहमीच सारखा असतो. याचंही सांगा. चला कोणती म्हण लागते ह्याला? पण मी काय सांगितलं, हे जे प्रश्न आहे याची दाट शक्यता आपण म्हणणार नाही की हेच येतील. मात्र ऑप्शनला अनुसरून याच्याशीच रिलेटेड कोणते येऊ शकतात असं होतं परीक्षेमध्ये. ओके, येस पूजा व्हेरी गुड बाळा. बघा जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. याला कोणती म्हण लागते बाळांनो? हजीर तो वजीर, होय की नाही? नेक्स्ट बघा. मनुष्य स्वभाव नेहमीच सारखा असतो. पाचामुखी परमेश्वर, पळसाला पाणी 5 हे त्याच्याशी रिलेटेड आहे, होय की नाही? ओके, येस अक्कू. येस बाळा गुड आफ्टरनून बाळा. येस हजीर तो वजीर. येस, याची कोणती होणार? पाचामुखी परमेश्वर, पळसाला पाणी 5. येस बघा खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही असं विचारलंय. कोणती भाषा अभिजात भाषा नाही? 1 आहे संस्कृत, 2 आहे उडिया, 3 आहे मल्याळम आणि 4 आहे बंगाली. चला सांगा. हाय ताई, गुड आफ्टरनून. इट्स मी सूर्या. ओके बाळा, गुड आफ्टरनून. येस, चला प्रश्न कितवा आहे? 6वा आहे. येस राज. पूजा नाही ना बाळा? पूजा फ्युचर कॉप्स. फ्युचर कॉप्स आपल्याला काय विचारलं? येस तुम्ही क्वेश्चन बघा. फ्युचर कॉप्स शांती क्रांती व्हेरी गुड बाळा. मिस्टर गणेश नाही. मिस्टर गणेश. अक्कू व्हेरी गुड. फ्युचर कॉप्स. येस बाळा, ऑफकोर्स बेटा. येस फ्युचर कॉप्स. चला लक्ष द्या इकडे बाळांनो. अभिजात भाषेचा दर्जा न मिळालेली आपल्याला विचारलं आहे. तर याच्यामध्ये कोण येणार आहे बाळांनो? बंगाली भाषा येणार आहे. कोणती येणार आहे? बंगाली भाषा. या भाषेला आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. ओके, तर आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा, अभिजात भाषेचा दर्जा कोणाला कोणाला मिळाला आहे? तर आतापर्यंत 6 भाषांना मिळालेला आहे. किती भाषांना मिळाला आहे? 6 भाषेला मिळालेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय असतं बाळांनो? एक क्रायटेरिया असतात त्यांचे. त्यातले आपण मोजके 3 जे आवश्यक आहे ते बघायचे. या भाषेचं आयुष्य जे आहे हे प्राचीन असावं. जवळपास 1,500 ते 2,500 वर्षापूर्वीचं असावं. किती? 1,500 ते येस शांती क्रांती व्हेरी गुड. 1,500 ते 2,500 वर्षापूर्वीचं असावं. ती प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत तिचा जो गाभा आहे तो जसाचा तसा असावा. म्हणजे आपण काय म्हणतो की भाषा वेळेनुसार बदलते, काळानुसार बदलते आपण म्हणतो की नाही. मात्र तिचा मूळ गाभा कसा असतो बाळांनो? प्राचीन ते आधुनिक स्थिर असला पाहिजे. किंवा जसा तसा नाही म्हणणार असावा की तो मुळाशी धरून असावा. ओके, आणि त्या भाषेमध्ये साहित्याचा साठा मुबलक असावा किंवा तो प्राचीन काळामधला असावा. असं हे 3 मोजके 3 असे क्रायटेरियाज आहेत. ओके, कोणासाठी? तर अभिजात भाषा मिळवण्यासाठी 2,500 ते 1,500 वर्षापूर्वीचं तिचं हे असावं, वय असावं, तिच्यामध्ये साठा भरपूर असावा, साहित्याचा साठा जो असतो आपण म्हणतो तो. हो की नाही? आणि तिसरे काय की प्राचीन काळापासून ते आताच्या काळापर्यंत तिचा मूळ गाभा चांगला असावा किंवा स्थिर असावा, त्या रूपात असावा असं म्हणता येईल त्याला. ओके, येस सुवार्ता ऑफकोर्स बेटा.
येस येस ओके. तर मग ही अभिजात भाषेचा दर्जा आतापर्यंत किती भाषांना मिळाला? तर 6 भाषांना मिळाला. किती वेळानं? येस फ्युचर कॉप्स इकडे बघा. 2004 साली मिळाला तामिळ या भाषेला, किंवा आपण ज्याला तमिळ भाषा म्हणतो ते. 2005 ला मिळाला संस्कृत या भाषेला. कोणत्या भाषेला बाळांनो? संस्कृत या भाषेला. 2008 मध्ये 2 भाषांना मिळाला. एक होती तेलुगू आणि दुसरी होती कन्नड. ओके. आणि 2013 ला मिळाला मल्याळम भाषेला. कोणत्या? मल्याळम भाषा या भाषेला मिळाला. आणि 2014 ला बाळांनो उडिया या भाषेला. ओके. इकडे बघा उडिया भाषेला मिळाला. म्हणजे 2005 ला हिला मिळालाय, 2014 ला हिला, 2013 ला हिला मिळाला. बंगाली भाषेला मिळालेला नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या मराठी या भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. ओके. येस येस हो बाळा. येस शांती क्रांती. नेक्स्ट मी तेच सांगते बघा इकडे. नाही सुवार्ता, नाही बेटा, लक्ष द्या. ह्या झाल्या 6 भाषा. ह्या झाल्या 6 भाषा. मी सांगितलं अभिजात भाषा मिळण्यासाठी काय काय क्रायटेरिया असतात, कोणत्या भाषेला मिळेल ही भाषा आहे. ओके. आता इकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, आपण भाषेचे भारतामध्ये गट बघतो. भाषेचे भारतामध्ये गट जे आहेत किंवा आपण प्रकार जे म्हणतो नाही का. येस. तर हे प्रकार आपण बघितले. ओके. पहिला आहे इंडो आर्यन किंवा आपण त्याला काय म्हणतो युरोपियन भाषा. आणि दुसरा आहे द्राविडियन. द्राविडियन भाषा गट. ओके. काय म्हणतात त्याला? द्राविडियन भाषा गट. मग अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ह्या ज्या 6 भाषा आहेत त्यातल्या 5 भाषा सगळ्या द्राविडियनच आहेत. बघा ना, तमिळ, तेलुगू, कन्नड, अजून काय होती मल्याळम, आणि शिवाय संस्कृत सुद्धा बघा केरळमधल्या काही काही गावांमध्ये आजही म्हटली जाते. 1 2 3 4 5 या 5 ज्या भाषा आहेत ह्या सगळ्या कसल्या आहेत बाळांनो? द्राविडियन भाषा गटातल्या. म्हणजे इझिली लक्षात ठेवण्यासाठी राहिली 2014 ला मिळालेली ती उडियाई भाषा. ओके. येस. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे ही समिती स्थापन झालेली होती 2000. ओके. ओके. आता त्याच्यामध्ये पहिली समिती कोणती होती? येस. पहिली समिती कोणती होती बाळांनो? तर रंगनाथ पठारे समिती होती. कोणती होती? रंगनाथ, प्राध्यापक रंगनाथ पठारे यांची समिती होती. आणि या समितीनंतर इरेजर नाही होत ऑन. नाही ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे बाळांनो इकडे लक्ष द्या. 2012. येस. आपली कोणती समिती होती? रंगनाथ पठारे यांची समिती होती. सगळ्यात पहिली समिती कोणती घेतली आपण? तर रंगनाथ पठारे समिती घेतली. या समितीने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. प्राध्यापक रंगनाथ पठारे. बाळांनो इरेजर काम करत नाहीये त्यामुळे सध्या समजून घ्या. ओके. इथे लिहिते मी प्राध्यापक रंगनाथ पठारे समिती. कोणती? रंगनाथ पठारे समिती ही स्थापन झालेली होती. आणि जस्ट 2024 मध्ये कोणती समिती स्थापन झाली बाळांनो? ज्ञानेश्वर मुळे माजी अधिकारी IAS अधिकारी जे आहेत आपले माजी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली. कोण बाळांनो? ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सध्या आपली अभिजात भाषेची जी समिती आहे त्याच्यावरती अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे त्यांची. त्यांची पुस्तकं लक्षात घ्या. आकाश, पंख आणि माती त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध असं पुस्तक आहे. रशियाचे नवे रंग किंवा नवीन त्यांचं अजून कोणती होती? जोकिरी असं काहीतरी त्यांचं नाव आहे. ते त्यांच्या पुस्तकांचे साठे जे आहेत ते व्यवस्थित बघून जा. ओके. जाऊ द्या, तुम्ही चांगलं शिकवता, बस ते लक्षात. ओके बाळा, ठीक आहे, चालेल. समजलं ना बाळांनो? समिती आतापर्यंत पहिली ज्ञानेश्वर मुळे, सॉरी आत्ताची ज्ञानेश्वर मुळे आहे आणि पहिली रंगनाथ पठारे आहे. ओके. येस. आकाश, पंख, माती. ओके चालेल.
नेक्स्ट बघा, हा कोणत्या लिपीला, या प्रश्नामध्ये लिहिलं का मी? ओके बरं ठीक आहे. कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी असे म्हणतात? चला ऑप्शन आहे खरोष्टी लिपी, 2 आहे ब्राह्मी लिपी, 3 आहे मोडी लिपी आणि 4 आहे देवनागरी लिपी. चला सांगा कोणत्या लिपीला बाळांनो भारतातील सर्व लिपींची जननी असं म्हणतात? चला सांगा बरं. येस, फ्युचर कॉप्स, व्हेरी गुड. यत्तो धर्म, येस व्हेरी गुड बाळा. मिस्टर गणेश, शांती क्रांती, पूजा, नजमा, सुवार्ता, येस बाळा. शीतल, व्हेरी गुड बाळा. येस ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती. येस मिस्टर गणेश, व्हेरी गुड. चला बघूया आपण कोणत्या लिपीला सर्व लिपींची म्हणजे बाळांनो भारतातल्या सर्व लिपींची, सर्व लिपींची म्हणजे भारतातल्या सर्व लिपींची जननी म्हणजे आई आपण कोणाला म्हणतो? माता कोणाला म्हणतो? जननी कोणाला म्हणतो? ओके, तो कोणती लिपी आहे बाळांनो? ब्राह्मी लिपी. कोणती? ब्राह्मी लिपीला आपण भारतात, येस बाळा कीर्ती, व्हेरी गुड. भारतातील सर्व लिपींची जननी आई जिच्यापासून उगम झाला भारताच्या सर्व भाषेचा, त्याला काय म्हटलं जातं बाळांनो? त्याला काय म्हटलं जातं? जननी म्हटलं जातं. आणि भारतातील सर्व भाषांची जननी कोणाला म्हणतात? तर ब्राह्मी लिपीला म्हणतात. का बरं? कारण की ब्राह्मी लिपीतूनच बहुतेक आपल्या सगळ्या भाषांचा काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. मग ती संस्कृत असो, मराठी असो, है की नाही? येस, नेपाळी असो, संथाळी असो, कोकणी असो, म्हणजे ह्या भाषांचा जो बेस आहे हा कोणापासून निर्माण झालेला आहे किंवा कोणातून आपण घेतलेला आहे? तर ब्राह्मी या लिपीमधून घेतलेला आहे. ब्राह्मी लिपी. खरोष्ट लिपीला अजून काय म्हणतात बाळांनो? गांधारी लिपी म्हणतात. काय म्हणतात? गांधारी लिपी. या लिपीचा अजून एक वैशिष्ट्य काय आहे बाळांनो? ही लिपी आपण जे कसं लिहितो डावीकडून उजवीकडे, तर ही लिपी कशी लिहिली जाते बाळांनो? उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. कोणासारखी लिहिली जाते? तर उर्दू भाषेसारखी लिहिली जाते. कोणासारखी लिहिली जाते? उर्दू भाषेसारखी. खरोष्ट लिपीलाच काय म्हणतात? गांधारी लिपी असे म्हणतात. ओके, येस बाळा, येस मी तेच घेते. ओके, नेक्स्ट मोडी लिपी. माडी नाही इथे, मोडी लिपी. मोडी लिपीलाच काय म्हणतात बाळांनो? धाव लिपी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? धाव लिपी. म्हणजे आपली मराठी भाषा ही जी काय आहे, ही आता जी लिहितोय याच्या आधी जी लिहायचे नाही का, तर ती कोणत्या भाषेमध्ये लिहायचे? तर मोडी लिपीमध्ये लिहायचे. कोणाला लिहायचे? मोडी लिपीमध्ये. तिची पद्धत कशी होती की मोड लिहायची पद्धत होती. पाय जो असायचा तो कसा यायचा? तो मोडून लिहायचा, म्हणून तिला म्हणतात मोडी लिपी किंवा धाव लिपी म्हणतात. देवनागरी लिपी. देवनागरी लिपीलाच काय म्हणतात बाळांनो? बाळबोध लिपी सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? बाळबोध लिपी. अजून काय म्हणतात? आदर्श लिपी. नेक्स्ट काय म्हणतात? परिपूर्ण लिपी. काय म्हणतात बाळांनो? परिपूर्ण लिपी. इज इट क्लिअर? येस बाळा, येस फ्युचर कॉप्स, गुड. येस बाळबोध, येस येस समजलं. हे जे ऑप्शन मध्ये आपण म्हणतो ना एकाचे 2 नावं जे असतात तेही लक्षात ठेवा. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी म्हणतात, आदर्श लिपी आणि परिपूर्ण. आदर्श लिपी काय म्हणतात हे सांगितलेलं होतं. का बरं? कारण की आदर्श लिपी होण्यासाठी आपल्याच्या देवनागरी लिपीमध्ये आहे स्वतंत्र वर्ण आहेत आणि त्यांचं परत रिपिटेशन होत नाही. हे खूप महत्त्वाचे पॉइंट आहेत. ओके, चला नेक्स्ट बघा. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिलं आहे? ऑप्शन 1. हे सगळ्यातले म्हणजे मी जे तुम्हाला PYQs घेतलेले होते बघा बाळांनो, त्यातले बऱ्यापैकी खूप क्वेश्चन्स आलेले होते बघा. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी घेतलंय? लिहिलंय. एक आहे राम गणेश गडकरी, 2 आहे प्र के आत्रे, 3 आहे विश्राम बेदेकर आणि 4 आहे विवा शिरवाडकर. येस, चला सांगा मिस्टर गणेश. कसं काय मिस्टर गणेश? कातिया नाही बाळा, पूजा नाही, फ्युचर कॉप्स शांती क्रांती, येस ना, नाही बाळा पूजा, येस. येस, चला सांगा. कसं आहे सगळ्यांचं एकच उत्तर? नाही, बरोबर आहे. येस येस बरोबर आहे. हो, नाही नाही, येस. चला बघा. नटसम्राट
नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणाचं आहे? ऑफकोर्स कोणाचं आहे? वि वा शिरवाडकरांचंच आहे. कोणाचं आहे? सगळ्यांचं बरोबर आहे. कोणाचं आहे बाळांनो? वि वा शिरवाडकर यांचंच आहे. कोणाचं आहे? वि वा शिरवाडकर. म्हणजेच कोण बाळांनो? कुसुमाग्रज. आपले कोण? कुसुमाग्रज. ओके, येस, कुसुमाग्रज. फसले जाळी सगळे असं म्हणायला हरकत नाही. ओके, येस, विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं पूर्ण नाव आहे. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. यांचा जन्मदिवस कधी असतो बाळांनो? 27 फेब्रुवारी. आणि जो की आपण काय म्हणून साजरा करतो बाळांनो? आपण मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण यांचा जन्मदिवस जो आहे तो साजरा करतो. ओके, नटसम्राट हे त्यांचं प्रसिद्ध नाटक आहे, होय की नाही? येस, मेघदूत. अजून कोण? विशाखा हे त्यांची पुस्तक कविता आहेत. येस मॅम, मी दिसत नाही का? येस बाळा, कीर्ती दिसते ना बाळा? मी पण आहे. येस बाळा कीर्ती, येस बेटा, घेते मी तुझं नाव, घेते बाळा. सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, हां, राम गणेश गडकरी यांना काय म्हणतात बाळांनो? गोविंदग्रज म्हणतात. अजून काय म्हणतात? बळकराम म्हणतात, होय की ना? किंवा यांना अजून काय म्हणतात? महाराष्ट्राचे शेक्सपियर असं सुद्धा म्हणतात. शेक्सपियर का म्हणतात? कारण यांचे 150+ काहीतरी नाटकं आहेत. म्हणजे आपण जागतिक लेवलला ज्यावेळेस म्हणतो की शेक्सपियरची नाटकं अजरामर आहेत, शेक्सपियरच्या कलाकृती अजरामर आहेत, तसं आपल्या मराठीमध्ये कोण आहेत? तर राम गणेश गडकरी हे जे आहेत. ओके, चला नेक्स्ट बघा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? ओके, लिहिले नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. आहे की नाही आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, चूक विचारले की बरोबर विचारले, हे सगळ्यात महत्त्वाचं वाचायचं. ओके बाळांनो, म्हणून बघा. येस, ऋषीच ना तुम्ही? येस, मी काय म्हणते, प्रश्न ॲज इट इज बघा. कालच्या पेपरला हा प्रश्न येऊन गेलेला आहे, तो मगाचा गडकरी. बघा, आपल्याला गोविंदग्रज विचारले, मात्र ऑप्शनमध्ये गडकरी होते. आणि कालच्या पेपरला, धाराशिवच्या पेपरला गडकरी विचारलं म्हणतात ते ऋषी. म्हणूनच म्हणते मी की जरी क्वेश्चन मी झाले तुम्ही बाकीच्या चॅनलवर घेतले असतील तरी मी घेते का? कारण की याच्यावर कदाचित प्रश्न येऊ शकतात बाळांनो. ओके, येस येस, चला बघा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? एक आहे लिहिले नाही, एक आहे गीता रहस्य, 2 आहे काळे पाणी, 3 आहे 6 सुवर्णी पाने आणि डी आहे जोसेफ मॅग्झिनी. चला सांगा. येस, शीतल, गीता रहस्य. येस बेटा, व्हेरी गुड शीतल, नाईस नाईस. कीर्ती, येस कीर्ती, व्हेरी गुड बाळा. गणेश, फ्युचर कॉप्स. शांतित क्रांती कुठे आहे? येस अजय, व्हेरी गुड बाळा. सुवार्ता. अमोल जाधव, व्हेरी गुड अमोल. येस येस येस, व्हेरी गुड बाळा. येस फ्युचर कॉप्स. येस अजय. शीतल, व्हेरी नाईस. येस बाळा शीतल, होय. येस, बघा गीता रहस्य हे जे आहे हे लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं होतं. कुठे लिहिलं होतं? की जेव्हा त्यांना 1906ला काय झालं होतं, राजद्रोहाच्या खटल्याखाली त्यांना मंडाले तुरुंगात म्हणजे म्यानमारला ज्यावेळेस त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली जेव्हा टाकलं होतं त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. हा श्रीमद भगवद्गीतेचे त्यांनी काय केलं होतं, एक परीक्षण म्हणून असं त्यांनी हे लिहिलेलं होतं. ओके, बाकीचे काळे पाणी, 6 सुवर्णी पाने किंवा जोसेफ मॅग्झिनी हे कोणाचे बाळांनो? तर हे सावरकरांची पुस्तकं आहेत. इज इट क्लिअर? येस बाळा. चला नेक्स्ट बघा. खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा. 1 आहे अनल, विस्त, पावक, अग्निवही. 2 आहे अमृत, सुधा, पियुष, रस, चिरंजीवी. 3 आहे चंद्र, इंद्र, सुधाकर, हिमांश आणि माथी. 4 आहे घर, सदन आहे बाळांनो इथे, भवन, गृह आणि आलय. ओके, येस सांगा. कातिया, व्हेरी गुड बाळा. येस नजमा, व्हेरी गुड. ऋषी, व्हेरी नाईस बाळा. कीर्ती, येस बेटा. येस येस शीतल, व्हेरी गुड. येस सुवार्ता कुठे गेली? येस सुरेश, सुरेश नाही, सूर्या. येस काय ना याचं अमृत हे जे काय आहे याच्यामधले समानार्थी शब्द हे पूर्ण जुळत नाहीयेत. ओके, सुधा जुळतोय, पियुष जुळतोय, रस आणि चिरंजीवी हे जुळत नाही. ओके, अनल म्हणजे अग्नी, तर अग्नीचे विस्तव, पावक, विही, वही
हे सगळे अग्नीचे आहेत. इंद्र, सुधाकर, हिमांशू हे कसले आहेत? चंद्राचे. घर म्हणजे सदन, आलय, गृह हे सगळे पण बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे काय आहे बाळांनो? चुकीचं आहे. इज इट क्लिअर? प्रश्न 11 बघा. पर्यायी शब्द गटातून योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती ते शोधा. कोणती शोधायची बाळांनो? आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची जोडी शोधायची आहे. ओके. 1 आहे अश्ववाजी, 2 आहे हय घोडा, 3 आहे अनुज अग्रय आणि 4 आहे वारू तुरुंग. चला सांगा. येस. हॅलो शुभम. येस बेटा, गुड आफ्टरनून. शीतल, व्हेरी गुड. अजय, व्हेरी गुड. मिस्टर गणेश, येस व्हेरी गुड. येस येस. काय असणार आहे याचं? विरुद्धार्थी काय येणार आहे बाळा? अनुज आणि अग्रज येणार आहे. काय येणार आहे? अनुज आणि अग्रज हे आहे. ही परफेक्ट विरुद्धार्थाची जोडी आहे. अश्व आणि वाजी म्हणजेच घोडा, हय आणि वाजी म्हणजे वारू आणि तुरुंग म्हणजे पण घोडा. ओके. म्हणजे हे सगळे समानार्थी आहेत आणि ही एक जोडी आहे. ही कशी आहे बाळांनो? विरुद्धार्थाची आहे. अग्रज म्हणजे मोठा आणि अनुज म्हणजे लहान. हे बरेचदा घेताना सांगितलंही होतं की हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून बघा तुम्ही आपल्या PYQ मध्ये मी अक्षरशः सांगितले की ही जोडी खूप महत्त्वाची आहे. बघा प्रश्न 12वा. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? एकवचनी शब्द कोणता आहे? 1 आहे पर्वत, 2 आहे विषय, 3 आहे बोका आणि D आहे हत्ती. येस. चला सांगा. येस पूजा, व्हेरी गुड बाळा. कुसुमच्या अगोदर हो बाळा पूजा. होय होय. येस. मिस्टर गणेश नाही. सोपान नाही बाळा. शांती क्रांती, फ्युचर कॉप्स कुठे गेले? फ्युचर कॉप्स नाही. फ्युचर कॉप्स. मिस्टर गणेश नाही. शांती क्रांती कातिया नाही. नाही ऋषी बाळा. रुपेश, येस रुपेश, व्हेरी गुड. सुवार्ता नाही. निखिल नाही. अविनाश नाही. नजमा नाही बेटा. फ्युचर कॉप्स नाही. फ्युचर कॉप्स. चला इकडे लक्ष द्या बरं. आता इकडे बघा. आपल्याला काय विचारलं? एकवचनी शब्द कोणता? तसं जर पाहिलं तर हे सगळे आपल्याला काय दिसतात? एका वचनातच दिसतात. पाहता क्षणी आपल्याला सगळे एका वचनातच दिसतात, परंतु ते एकवचनी नाहीयेत बाळांनो. इकडे लक्ष द्या. पर्वत, पर्वत एक जरी असला तरी मी त्याला पर्वतच म्हणणार आहे. मी असं म्हणेन भारतामध्ये 10 पर्वत आहेत, मी पर्वते म्हटलं का? तर नाही. म्हणजे पर्वत हा अनेक वचनामध्ये सुद्धा काय आहे बाळांनो? पर्वत अनेक वचनामध्ये सुद्धा पर्वतच आहे. विषय, मी 4 विषयामध्ये पास झालो आणि मी एका विषयात पास झालो. बघा, एक विषयात जरी असेल तरी पास, 4 विषयात जरी म्हटलं तरी पास. म्हणजे विषय हा शब्द एका वचनामध्ये पण विषय आहे आणि अनेक वचनामध्ये सुद्धा विषयच आहे. बोका, बोका एक वचनामध्ये बोका. आणि ज्यावेळेस मी म्हणेन की 10 बोके, एक असला तर बोका आणि 10 असल्यावर बोके. हत्ती, एक जरी असला तरी मी हत्ती म्हणणार आहे आणि अनेक जरी असतील तरी मी काय म्हणणार आहे बाळांनो? हत्तीच म्हणणार आहे. होय की नाही? का बरं? कारण की इकडे लक्ष द्या. हे बघा, पर्वत, विषय, बोका, हत्ती हे काय आहेत बाळांनो? हे पुल्लिंग आहेत. तो पर्वत, तो विषय, तो बोका, तो हत्ती हे 4ही शब्द जे आहेत, हे जे नाम आहेत हे पुल्लिंग आहेत. काय आहेत? पुल्लिंग आहेत. मग पुल्लिंग नामांचं ज्यावेळेस वचनांचा एक रूल आहे, त्यांच्यामध्ये काय म्हणतात की अकारांताशिवाय म्हणजे ज्या शब्दांचा शेवट आच्या शिवाय होतो, मग ते ई असेल, अ असेल, उ असेल, है की नाही? मग असे जे शब्द आहेत यांच्या वेळेस काय होतं बाळांनो? यांचं रूप अनेक वचन होताना बदलत नाही. काय होत नाही? बदलत नाही. पर्वत नाही बदललं, विषय नाही बघितलं, हत्ती ई, हत्तीचं बघा इकारांत आहे तरी पण हत्ती एका वचनात पण हत्ती आहे, अनेक वचनामध्ये सुद्धा हत्ती आहे. मात्र पुल्लिंग अकारांत ज्यावेळेस असतं, पुल्लिंग अकारांत ज्यावेळेस नाम असतं बोका, अकारांत
आला ना बघा, पाठी आपल्याला उच्चार काय ऐकू आला बघा, आ ऐकू आला ना, आ. मग अकारांत ज्यावेळेस असतात, एखादा नाम असतो त्यावेळेस त्याचं अनेक वचन होतं ना ते एकारांतात जातं बघा, बोके ए, समजलं? येस, चला येस बेटा, ओके बाळा शीतल. पण ही गडबड परीक्षेमध्ये करू नका. इथे जरी नाही वाचलं, हे छोटे छोटे सिली मिस्टेक ज्याला म्हणतात ना, जो आपला मार्क घेतो याच्यातूनच घडतात बाळांनो. ओके, येस फ्युचर कॉप्स, थँक्यू बेटा. चला प्रश्न 13 बघा, मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? हे खालीलपैकी पर्यायातून निवडून सांगा. मी समूहदर्शक म्हणत होती, समूहदर्शक सगळ्यांनी चांगले करा, चांगले करा. ओके बाळा कातिया, ठीक आहे. चला, मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? 1 आहे भक्तांची, 2 आहे धान्याची, 3 आहे करवंदाची आणि 4 आहे सैनिकांची. चला सांगा, मांदियाळी कोणाला म्हटलं जातं किंवा कोणत्या समूहाला म्हटलं जातं? चला सांगा. येस शीतल, व्हेरी गुड. कीर्ती, व्हेरी गुड. फ्युचर कॉप्स, गुड. शीतल, येस. नजमा, व्हेरी गुड. निखिल, निखिल, येस, व्हेरी गुड. मिस्टर गणेश, येस. शांतित क्रांती, पूजा, व्हेरी गुड. येस मिस्टर गणेश, व्हेरी गुड. येस कीर्ती, व्हेरी गुड बाळा. येस येस, मांदियाळी कोणाची असते बाळांनो? तर भक्तांची मांदियाळी. भक्तांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतो आपण? मांदियाळी. पंढरपूरला भक्तांची मांदियाळी म्हणतात. भक्तांचा समूह आहे कुठे? पंढरपूरला. पंढरपूर भक्तांचं काय? मांदियाळी असं म्हणतो आपण, होय की नाही? येस. धान्याची काय असते बाळांनो? धान्याची रास असते. करवंदाची जाळी असते. धान्याची रास असते. सैनिकांची तुकडी असते. इज इट क्लियर? भक्तांची मांदियाळी असते. ओके, गॉट इट? मला तुम्हाला बोलायचं, सरांचा नंबर असतो बघा आपला श्री अकॅडमीचा. ओके, प्रश्न 14 बघा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे? मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्णांची संख्या किती आहे? ओके, येस. पहिले बघा, हो का शीतल, बरं. 50, 47, 48, 52. 50, 47. मूळ आपल्याला विचारले, मूळ वर्णमाला. येस कातिया, व्हेरी गुड. निखिल, व्हेरी गुड. फ्युचर कॉप्स, येस, गुड बेटा. सोपान, व्हेरी नाइस. पूजा, गणेश, व्हेरी व्हेरी गुड. कीर्ती, गुड बेटा. येस मिस्टर गणेश. इट्स मी सूर्या. येस सूर्या, व्हेरी गुड. काय आहे बाळांनो? 48. काय येणार आहे? 48. आपल्याला काय विचारले? मूळ. काय? मूळ वर्णमाला. मूळ वर्णमाला किती वर्णांची आहे बाळांनो? 48. किती? 48. ही 48 वर्णमाला पण कशी निर्माण झाली बाळांनो? कलर दिसतोय का रे तुम्हाला? मूळ वर्णमाला किती आहे? 48 वर्णांची आहे. मला एकदा कलर सांगा, व्यवस्थित दिसतो की ब्लॅकच घेऊ? हा ओके आहे का? कलर दिसतोय का? आय थिंक नाही. येस, हा कलर सांगा एकदा. उद्धव, व्हेरी गुड बाळा. चला, ओके, हा कलर. येस सुरेश भाई, ओके. बघा बाळांनो, मूळ वर्णमाला किती म्हटलं बाळांनो? मूळ वर्णमाला ज्यावेळेस म्हटलं जातं त्यावेळेस ती असते 48 वर्णाची. किती? 48 वर्णाची. ही 48 वर्णांची वर्णमाला पण कशी फॉर्म झाली किंवा कुठून घेतली? तर बघा इकडे लक्ष द्या. 47 वर्ण घेतले संस्कृत मधून. 47 वर्ण घेतले संस्कृत मधून. अधिक एक वर्ण घेतला द्राविडियन वर्ण. म्हणजेच कोणता वर्ण बाळांनो? तर ज्याला आपण स्वतंत्र वर्ण म्हणतो तो कोणता? तो ळ. हा आहे द्राविडियन. अशा प्रकारे आपली मूळ वर्णमाला किंवा जुनी वर्णमाला ही किती वर्णाची झाली होती? 48 वर्णांची झाली होती. इज इट क्लिअर? मग आता या वर्णमालेमध्ये 4 वर्ण ऍड केले. किती वर्ण? 4 वर्ण ऍड केले. त्यामधलं लक्षात द्या, ऍपलचा ऍ आणि अ हे कुठले घेतले बाळांनो? इंग्रजी स्वर घेतले. कोण घेतलं? इंग्रजी स्वर. कोणी घेतले? प्राध्यापक अरविंद सरांनी घेतले. ते मंगळूरकर या सरांनी घेतले. हे झाले. नेक्स्ट क्ष आणि ज्ञ हे काय आहेत बाळांनो? हे संयुक्त व्यंजन आहेत. काय आहेत?
संयुक्त व्यंजने. आपण याला नुसतं व्यंजने म्हणतो का? क्ष आणि ज्ञला, श आणि ज्ञ यांना आपण नुसतं व्यंजने म्हणत नाही, यांना आपण काय म्हणतो बाळांनो? संयुक्त व्यंजन म्हणतो. काय म्हणतो? संयुक्त व्यंजने. का बरं? कारण ती नुसती वर्ण नाही, त्याच्यामध्ये वर्ण घेऊन आपण त्यांना बनवलेलं आहे. ओके, येस. मग श आणि ज्ञ हे कोणी घेतलं बाळांनो? सबनीस सरांनी सांगितलं ऍड करायला, आहे की नाही? ओके, अशा प्रकारे 48 + 4 म्हणजे एकूण 52 वर्णाची आधुनिक वर्णमाला आपल्याकडे आहे. इज इट क्लिअर? येस शीतल, व्हेरी गुड. येस, समजलं? चला जायचं पुढे. चला प्रश्न 15 बघा. म्हणीचा अर्थ ओळखा. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. याचा अर्थ काय आहे? एक आहे काठी मारल्याने आभाळ फाटत नाही, 2 आहे परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही, 3 आहे रक्ताचे नाते म्हणता तुटत नाहीत, आणि 4 आहे काठी मारून वाईट व्हायचं नाही. येस, काय असणार आहे? सुवाता, व्हेरी गुड. राज नाही बाळा, राज. सुरेश भाई, व्हेरी गुड. अविनाश, कातिया, पंकज, येस. ऋषी, उद्धव, व्हेरी गुड. निखिल, व्हेरी गुड. चला व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा बाळांनो. येस कीर्ती, येस. उद्धव, व्हेरी गुड. मॅम मी पण, मॅम मी दिसतोय का? येस बाळा. पंकज दिसतोय ना. सोपान, ऑलवेज फॅमिली विथ यू. येस अजय, व्हेरी गुड बाळा. पूजा, येस पूजा दिसते. नाही दिसत. रुपेश, नाही बाळा रुपेश. कसं काय बाळा? येस मिस्टर गणेश. काय म्हणजे बाळांनो? रक्ताचे नाते तुटत नाही. पाणी मारल्याने दुभंगत नाही, फाटत नाही किंवा बाजूला होत नाही. याचा अर्थ काय? की रक्ताचे नाते तुटत नाही. तोड म्हटलं की तुटले असं होतं का? तर नाही होत. म्हणजेच काय? काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. इज इट क्लिअर? येस. नेक्स्ट बघा प्रश्न 16वा. जितेंद्रिय समासाचा प्रकार ओळखा. एक आहे प्रदि बहुव्रीही, 2 आहे नत्र बहुव्रीही, 3 आहे सह बहुव्रीही, आणि 4 आहे समाधिकरण बहुव्रीही. चला सांगा. जेठालाल, नाही. येस जेठालाल, येस जेठालाल, व्हेरी. नजमा, गुड. सोपान, व्हेरी गुड. राज, शीतल, व्हेरी गुड. पंकज, पूजा, निखिल, टीचर कॉप्स, मिस्टर गणेश, येस व्हेरी गुड. शीतल, व्हेरी गुड बाळा. सूर्या, व्हेरी गुड बाळा. कीर्ती, गुड बेटा. सुवार्ता कुठे गेली? अविनाश, येस. चला काय असणार आहे याचं उत्तर बाळांनो? समाधिकरण बहुव्रीही समास. समाधिकरण बहुव्रीही समास. बहुव्रीही समास म्हणजे कसं बाळांनो? की याच्यातले जे दोन्ही पद असतात यांच्यातून आपल्याला तिसऱ्याचाच बोध होतोय की नाही? बहुव्रीही समासामध्ये होतं. आणि याचे 4 प्रकार पडतात नाही का? त्यातला बघा 1, 2, 3 समाधिकरण आणि व्याधिकरण हे कसले तर त्याच्यातच येतात. ओके पूजा, येस बाळा. आता समाधिकरणच का? कारण की का बाळांनो? कारण जितेंद्र जितेंद्रची फोड कशी होते बाळांनो? जीत केली आहेत इंद्रिये ज्याने तो. म्हणजे कोण रे बाळांनो? कोण? ज्याने आपल्या इंद्रियांवर जीत हासिल केले किंवा विजय मिळाला, असं कोणाला आपण म्हणतो? जितेंद्र. भगवान मारुती यांना म्हणतो, हनुमंताला म्हणतो, होय की नाही? येस. याच्यामध्ये बघा जीत आणि इंद्रिय जे मेन शब्द आहे जितेंद्रिय, त्यातला जीत आणि इंद्रिय हे दोन्ही शब्द एकाच विभक्तीमध्ये आलेले आहेत. कोणत्या? प्रथमा, म्हणजे एकाच विभक्तीमध्ये आलेले आहेत. म्हणून याला काय म्हणायचं? समाधिकरण बहुव्रीही समास. इज इट क्लिअर? येस. चला नेक्स्ट. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. 1 आहे चोराच्या मनात चांदणं, 2 आहे कर नाही त्याला डर कशाला, 3 आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी, आणि 4 आहे गर्वाचे घर खाली. हा प्रश्न मी घेतलेला होता बाळांनो. येस कीर्ती, पूजा, व्हेरी गुड.
खाई त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणं, आणि ह्या दोन्ही कशा होतात बघा, ह्या सेम होतात. खाई त्याला खवखवे, चोराच्या मनात चांदणे, हे की नाही. येस, यांचा अर्थ सेम होतोय. ज्याच्या हाती ससा तो पार दे आणि गर्वाचं घर खाली, हे नाही. याचं कोणतं होतं, कर नाही त्याला डर कशाला, त्यांनी केलंच नाही त्याला भीती कशाची, असा त्याचा अर्थ आहे. ओके. नेक्स्ट बघा, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. चला सांगा कोणता असेल. या 4 शब्दांपैकी योग्य शब्द कोणता. येस अजय, पूजा, शीतल, नजमा, पंकज, व्हेरी गुड. पूजा. येस कीर्ती, जेठालाल, फ्युचर कॉप्स, ऋषी. येस बाळांनो, बरोबर आहे. कोणता, परीक्षा, दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. फ्युचर कॉप्स, गुड बेटा. नेक्स्ट बघा, प्रश्न 19. भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. यातील कोसला या शब्दाची जात ओळखा. 1 आहे विशेष नाम, 2 आहे कर्ता, 3 आहे कर्म आणि 4 आहे सामान्य नाम. चला सांगा काय असेल. येस बाळांनो, काय असणार याचं उत्तर. राज, व्हेरी गुड. सोपान, निखिल, व्हेरी गुड. पूजा, आकाश. बरोबर बाळांनो, काय असणार आहे, विशेष नाम. काय असणार आहे, विशेष नाम. भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली. कादंबरी मधली कोणती कादंबरी लिहिली त्यांनी, कोसला कादंबरी. कादंबरी म्हटलं तर सामान्य येतं, आणि कादंबरी मधले कोणतं पुस्तक किंवा काय, मग ते बघा, होल घटकासाठी ज्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट घटकासाठी जातीचा उल्लेख ज्यावेळेस करतो त्यावेळेस सामान्य नाम, आणि त्या घटकामध्ये किंवा त्या जातीमध्ये प्रवर्गामधून आपण एखाद्या घटकाचा ज्यावेळेस उल्लेख करतो त्यावेळेस ते काय असतं, विशेष नाम असतं. ओके. येस शीतल. बघा, तो खेळताना पडला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्याचा योग्य पर्याय निवडा. चला, उद्गारार्थी वाक्य कोणते, तो खेळताना पडला. याचं उद्गारार्थी वाक्य काय बनेल, तो खेळताना पडला होता. 3 आहे तो खेळला म्हणून पडला. 4 आहे अबब, खेळताना पडला तो, आणि 4 आहे अरे रे, खेळताना पडला तो. काय येईल बाळांनो, चला सांगा. येस पूजा, व्हेरी गुड. सूरज भाई, गुड. फ्युचर कॉप्स, जेठालाल, व्हेरी गुड. सुवार्ता, येस. निखिल, पंकज, राज, BSF, ओके. अजय, BSF, ओके. ऋषी, कातिया, व्हेरी गुड. नजमा, गुड. उद्धव कुठे, अजय, येस अजय. चला, येस. काय येणार आहे बाळांनो, अरे रे. पडला ना तो, आपल्याला वाईट वाटलं ना, मग काय म्हणणार, अरे रे म्हणणार. शोक दाखवणार ना, अरे रे पडला तो, ही की नाही. येस. ओके. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येईल. ओके. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाही. कोणते वर्ण श्वास व्यंजन नाही. 1 आहे क ख, 2 आहे च छ, 3 आहे द ध आणि 4 आहे त थ. कोणतं असणार आहे बाळांनो. येस. नजमा नाही, नजमा. फ्युचर कॉप्स नाही. शीतल नाही. उद्धव नाही. सूर्याभाई, श्री अकॅडमी तुम्ही आलाच नाही झालं. ओके. चला, नाही बाळांनो, फक्त एकाच उत्तर आकाशचं बरोबर आलं. येस आकाश, व्हेरी गुड. अजय, व्हेरी गुड. जेठालाल नाही. नाही जेठालाल. लक्ष द्या बाळांनो, आपल्याला श्वास व्यंजन नाही विचारलं, नाही, श्वास व्यंजन नाही असं विचारलंय, तर ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक सी येणार आहे. काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक सी. द आणि ध ह्याला काय म्हणायचं, श्वास व्यंजन नाही, किंवा आपण त्याला म्हणतो कठोर वर्ण, ज्याला आपण कठोर वर्ण सुद्धा म्हणतो. श्वास वर्णालाच काय म्हणतो, कठोर वर्ण म्हणतो. अजून काय म्हणतो, अघोष वर्ण सुद्धा म्हणतो. हे लक्षात ठेवा रे. काय आहे बाळांनो, कठोर वर्ण म्हणतात किंवा अघोष वर्ण सुद्धा म्हणतात. ओके. किंवा त्याला श्वास वर्ण सुद्धा म्हटलं आहे. ओके. इकडे लक्ष द्या. आता बरेच जणांचं चुकलं, त्यामुळे थोडंसं हे सांगतेच नाही का. आता आपण काय म्हणतो बाळांनो, आपले स्वर किती आहेत, 14. स्वर किती, 14. स्वरादी किती, 2. आणि व्यंजन किती, तर 34 व्यंजन. 34 काय आहेत बाळांनो आपले,
34 काय आहेत बाळांनो? व्यंजने आहेत. काय आहे? व्यंजने आहेत. त्यातलं स्पर्श व्यंजने किती आहेत? 25. स्पर्श व्यंजने 25. त्याच्यानंतर अर्धस्वर, नंतर उष्मे, त्याच्यानंतर महाप्राण, आणि नंतर कोण येतं बाळांनो त्याच्यामध्ये? ळ हा द्राविडीन वर्ण किंवा त्याला आपण स्वतंत्र वर्ण म्हणू. काय म्हणू? स्वतंत्र वर्ण किंवा द्राविडीन वर्ण. आता हे श्वास वर्ण किंवा कठोर वर्ण कशामध्ये येतात बाळांनो? स्पर्श व्यंजनामध्ये येतात. कशामध्ये येतात? स्पर्श व्यंजनामध्ये येतात. एकूण ते किती आहेत? 25 आहेत. कोणते बघा बरं? क ख, ग घ ग, नंतर च छ, ज झ त्र, नंतर ट ठ ड ढ न, नंतर काय बाळांनो? त, नंतर काय? त थ द ध न, आणि लास्ट काय? प फ ब भ आणि म. बघा हे 5 जी रांग आहे किती? 5. 5 1 5 5 10 5 15 5 20 5 5 25. हे 5 जे आहेत हे काय आहे? स्पर्श व्यंजने आहेत. काय आहेत बाळांनो? स्पर्श व्यंजने आहेत. याच्यामधले हे जे फ्रंट जे आहेत ह्यांना म्हणतात कठोर वर्ण किंवा श्वास वर्ण. काय म्हणतात बाळांनो? कठोर वर्ण किंवा आपण त्याला म्हणतो श्वास वर्ण, किंवा आपण त्याला काय म्हणतो? अघोष वर्ण. इज इट क्लिअर? येस बा निकिता, गुड आफ्टरनून. याच्यामध्ये ज्यावेळेस मला कठोर वर्ण विचारले त्यावेळेस जे 5 रांगेतले आहेत ना हे स्पर्श व्यंजनामधली ही 5ची जी रांग आहे यातले हे समोरचे जे आहेत, ओके, कोणते कोणते? क ख, कोणते कोणते बाळांनो? क ख, च छ, ट ठ, त थ आणि प फ. हे काय आहेत? हे श्वास वर्ण आहेत. काय आहेत? श्वास वर्ण आहेत. आणि हे ग घ, ज झ, ड ध. बघा द आणि ध हे आहेत का बाळांनो? नाही. हे काय आहेत? हे मृदू व्यंजन आहेत. काय आहेत? मृदू व्यंजन आहेत. इज इट क्लिअर? यांनाच काय म्हणतात? राहील लक्षात? ज्यांचं चुकलं, बरेच जणांचं चुकलं हे. येस परमेश्वर महाप्राण. हो बाळा, कळलं बाळांनो? ह्याला म्हणतात स्पर्श व्यंजन. यांना स्पर्श व्यंजने 25 आहे. स्पर्श व्यंजनामधलं कठोर व्यंजन 13, मृदू 21, आणि हे अनुनासिक, हे जी शेवटची रांग आहे ज्यांचा उच्चार आपण नाकातून करतो नाही का, ओघळता अस्पष्ट असतो, ते काय असतात? अनुनासिके असतात. काय असतात? अनुनासिके 5 आहेत. ग त्र न न आणि म हे अनुनासिके आहेत. इज इट क्लिअर? ओके, समजलं? जायचं पुढे. नेक्स्ट बघा, खालील शब्दाची योग्य आकारविल्हे मांडणी ओळखा. आकारविल्हे मांडणी ओळखा. ओके, ते अल्फाबेटिकली करेक्ट इन ऑर्डर करतात नाही का, अल्फाबेटिकली योग्य रांगेत लावायचे. येस, हा मराठीतला तोच प्रकार आहे. ओके बाळांनो, बघा, अनल आंबा अतिशय अमृत, 2 आहे आंबा अनल अतिशय अमृत, 3 आहे अमृत आंबा अतिशय अनल, आणि 4 आहे अतिशय अनल अमृत आंबा. चला सांगा, अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये म्हणजे आपल्या वर्णमालेमध्ये पहिलं कोण येतं याच्यानुसार लावायचं. यस जेठालाल, कीर्ती, यस बाळा, सोपान, कसं काय बाळा, काय तुझं नाव? पूजा. अल्फाबेटिकली ऑर्डर नुसार लावायचे असतात हे बाळा. आपल्या वर्णमालेमध्ये जे आपले 52 वर्ण आहेत याच्यामध्ये पहिलं कोण आहे हे ते बघायचं. आपण इंग्लिशमध्ये जे करतो ना अल्फाबेटिकली ऑर्डर, तसंच करायचं आहे. ओके रवींद्र. येस बाळा, आपले ऑफलाईन आपले क्लासेस कुठे आहेत? छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. SB कॉलेज निराळा बाजार जवळ आपला श्री अकॅडमी म्हणून आपली अकॅडमी आहे. ओके, चला सांगा याच्यामधलं कोणतं आहे योग्य उत्तर? येस, चला ना रे सांगा पटपट. क्रांती, सॉरी कीर्ती, नाही बाळा कीर्ती, नाही कीर्ती, फ्युचर कॉप्स मुळीच नाही. जेठालाल, येस जेठालाल. सोपान, व्हेरी गुड सोपान, व्हेरी नाईस. नाही. चला इकडे लक्ष द्या. आता इकडे लक्ष द्या. आपण जी अ आई लिहितो की नाही, अ आई म्हणजे अ पासून न्य पर्यंतचा, अ पासून न्य पर्यंत. आता सांगा याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोण येतं? अ पासून न्य पर्यंत सगळ्यात पहिले कोण येणार आहे?
अच येणार आहे ना. येस पंकज, व्हेरी गुड बाळा. पहिले कोण येणार? अ. मग आता इकडे लक्ष द्यायचं. पहिलं अ अक्षर असणार, अ हा वर्ण असणारा अक्षर, वर्ण असणारा शब्द शोधायचा. सगळ्यात पहिले अ कुठे आहे? तर इथे आहे. अच्छा, म्हणजे हे आहे का? आता लक्ष द्या. अनल, आंबा, अतिशय आणि अमृत. आता ह्या 4 शब्दातच बघा अ तर आहे. पहिला वर्ण आहे आपला अ. आता नंतर बघा आंबा सगळ्यात लास्ट येईल, कारण की बघा इथे पण अ आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, होय की नाही? आंबा एवढं लक्षात येतं की आंबा हा शेवटी येईल. मग आता इकडे बघा आंबा हा शेवटी आहे. आंबा काय आहे? शेवटी आहे. ओके, इकडे बघा अ आहे पहिले, ह्याच्यात अ आहे, याच्यात आहे आणि आंबा शेवटी आहे म्हणून हा फोर्थला आला. आता इकडे लक्ष द्या. त, न आणि म याच्यामध्ये पहिले कोण येतं बाळांनो? त पहिले येतो. अरे अल्फाबेटिकल ऑर्डर आपण लावतो नाही का रे बाळांनो, असं काही करता? त नळातला, अजून म मगरीतला. ओके, यांच्यामध्ये सगळ्यात पहिले कोण येतं? ऑफकोर्स त हा येतो ना, तच येतो, नंतर न येतो आणि अमृत म तर सगळ्यात शेवटी येतो आणि हा आंबा, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर असणार आहे. येस जेठालाल. गरज नाही फ्युचर कॉप्स, इथे आपल्याला अस दिलेला आहे ना, इझी वेनी. तुमची जर वर्णमाला पाठ असेल, नजरेखाली छानपैकी गेली असेल, म्हणजे आम्ही ऑफलाईनच्या मुलांना काय करतो, मी ऑफलाईनच्या मुलांना आल्या पहिल्यांदा वर्णमाला लिहायला लावते, कारण की वर्णमाल्यावर बरेच प्रश्न हँडल होतात नाही का. वर्णमाला मी मुलांकडून 10 वेळेस लिहून घेतलेली आहे. आपण पहिली दुसरीला शिकतो, नंतर छान वाचायला लागतो, मग ती वर्णमाला आपण विसरून जातो. वर्णमाला प्लीज सगळ्यांनी छान लक्षात ठेवा, पाठ करून जा, कसंही करा पण करून जा. वर्णमालेवर क्वेश्चन पडतील बाळा. नाही पडले तर ॲटलीस्ट त्याशी रिलेटेड क्वेश्चन येतो की नाही बघा. कठोर व्यंजनाचा येऊन गेला, हा येऊन गेला, होय की नाही? येस. बघा प्रश्न 23वा, व्यंजन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? आता याच्यामध्ये विसंगत आपल्याला काय विचारले? नाम विचारलं आहे. वचन आहे, वचनातच आहे हा पण प्रश्न. पहिला बघा चुली, 2 आहे झुली, 3 आहे मुली आणि 4 आहे फुली. चला सांगा कोणतं आहे योग्य उत्तर? येस BSF सोपान, व्हेरी गुड सोपान. जेठालाल आकाश, व्हेरी गुड आकाश. जेठालाल नाही जेठालाल. येस परमेश्वर, व्हेरी गुड बाळा परमेश्वर. उद्धव, व्हेरी गुड. सोपान गुड. कातिया नाही बाळा. पूजा, फ्युचर कॉप्स गुड. सुवार्ता, व्हेरी गुड बाळा. चला इकडे लक्ष द्या. वचन प्रकारानुसार विसंगत नाम आपल्याला विचारलं. काय विचारलं? विसंगत नाम आपल्याला विचारलं. येस निकिता, व्हेरी गुड बाळा. येस इकडे लक्ष द्या. चुली, झुली, मुली आणि फुली याच्यामधलं राईट काय, विसंगत काय आहे? तर फुली आहे. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर फुली आहे. कसं आहे इकडे लक्ष द्या. चुली त्याचं काय होणार? एका वचनात काय होणार बाळांनो? चूल. अनेक वचन चुली. झुली एक वचन झुली, अनेक वचन झुली. मूल मुली आणि फूल, फुलाचं काय होतं बाळांनो? फूलचं अनेक वचन होतं फुले. काय होतं? फुले पाहिजे. येस, म्हणून इकडे लक्ष द्या. हे सगळे जे आहेत, हे 3 जे आहेत, 1 2 3, हे कसे आहेत बाळांनो? अनेक वचनात आहेत, होय की नाही? आणि फुली हा मात्र चुकीचा आहे. फुली नाही होते, फुले असतं. हो का? प्रश्न पुढचा घ्या. प्रश्न 24वा, खालील वाक्यात आलेल्या क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. बघा वाक्य काय आहे? पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरु तुरु गेली. ओके, हे वाक्य आहे. याच्यामधलं आपल्याला क्रिया विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे. ओके, कोणत्या प्रकारचं आहे म्हणून. 1 आहे रीतिवाचक, 2 आहे स्थूलवाचक, 3 आहे कालवाचक आणि 4 आहे परिणामवाचक. चला सांगा. ओके बाळा पंकज. येस. पूजा नाही पूजा. शीतल नाही शीतल. चंपा ओके नाही चंपा. पूजा. राज, व्हेरी गुड राज. जेठालाल नाही जेठालाल. फ्युचर कॉप्स, व्हेरी गुड फ्युचर कॉप्स. पूजा. पंकज गुड. इट्स सूर्या नाही बाळा सूर्या. परमेश्वर, व्हेरी गुड बाळा. चला व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा बाळांनो. BSF
बिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरुतुरु गेली. कशी गेली? तुरुतुरु. जाण्याची क्रिया आहे. क्रिया विशेषण अव्यय कधी होतं बाळांनो? क्रियेबद्दल जास्त माहिती सांगतात. यश, शांती, प्राप्ती कुठे गायब? क्रियेबद्दल जास्त माहिती सांगण्याचं काम कोण करतो? क्रिया विशेषण अव्यय करतो. त्याचं काम काय असतं? क्रिया कशी झाली, कधी झाली, कशा प्रकारे झाली, कोठे झाली दाखवण्याचं काम कोण करतो? क्रिया विशेषण अव्यय करतो. आता याच्यामध्ये बघा, जी खारुताई आहे ती कशी गेली म्हणतात हे? तर तुरुतुरु गेली. कशी गेली बाळांनो? तुरुतुरु गेली. मग तुरुतुरु हे काय केली? त्यांनी जाण्याची रीत दाखवली. काय दाखवली? रीत दाखवली. म्हणून हे काय आहे? रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. आणि रीतिवाचक क्रिया विशेषण अव्ययामधलं पण कोणतं आहे? तर अनुकरण वाचक मध्ये येतं. कशामध्ये येतं? अनुकरण. याच्यामध्ये कसं होतं बाळांनो? एकच शब्द डबल डबल रिपीट होतो. किंवा बघा, चमचम, झमझम, तुरुतुरु हे सगळे शब्द हे कशामध्ये? अनुकरण मध्ये येतात. ओके, येस. याच्यामध्ये कोणते 3 प्रकार? एक प्रकारदर्शक, अजून कोणतं? अनुकरण, आणि तिसरं निश्चय दर्शक. तिसरं कोणतं? निश्चय दर्शक, नाही का? पहिलं काय आहे? प्रकारदर्शक. त्यातलं हे रीतिवाचक कोणतं आहे? तर अनुकरण आहे. कसं? तुरुतुरु. कशी गेली ती? तुरुतुरु गेली. पाऊस बदा बदा पडला. बदा बदा. मूल दुडू दुडू चालायला लागलं. दुडू दुडू. चमचम, झम झम, छम छम हे सगळे कशामध्ये येणार? रीतीमध्ये येणार. रीतीमधला कोणता प्रकार? तर अनुकरण वाचक मध्ये येणार आहे. इज इट क्लिअर? येस. फ्युचर कॉफ निश्चय मध्ये तेच येणार. खचितच, खरोखर, येस, निश्चित, येस, हे सगळं त्याच्यावर येणार. ओके, कशावरून? येस, हो का? बरं बरं, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, प्रश्न 25 बघा बाळांनो. घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणते? घोडा या शब्दाचे सामान्य रूप कोणतं आहे? 1 आहे घोडे, 2 आहे घोड्याला, 3 आहे घोड आणि 4 आहे घोडी. चला याचं उत्तर काय असणार सांगा. यस निकिता, पूजा, पंकज, शीतल, राज, फ्युचर कॉप्स. यस निकिता, यस, व्हेरी गुड निकिता. जेठालाल नाही. शीतल व्हेरी गुड. फ्युचर कॉप्स गुड. निकिता गुड. शीतल कुमार MH 39 ओके. परमेश्वर व्हेरी गुड बाळा. वैभव गुड. यस यस यस. चला सगळ्यांचं बरोबर आहे. यस बाळांनो, चला लक्ष द्या बाळांनो. घोड्या या शब्दाचे सामान्य रूप विचारलं आहे. सगळ्यात पहिले चला अगोदर उत्तर बघा. याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. याचं उत्तर काय आहे बाळांनो? घोड्या या शब्दाचं सामान्य रूप काय येणार आहे? घोड्याला हे येणार आहे. कसं येणार आहे इकडे लक्ष द्या. सामान्य रूप, सामान्य रूप आपण काय बघतो की नामाला सामान्य रूप कोणाचं होतं? लक्ष द्या. सामान्य रूप कोणाचं होतं? एक तर नामाचं होतं आणि दुसरं कोणाचं होतं बाळांनो? सर्वनामाचं होतं. कोणाचं होतं? लक्ष द्या. सामान्य रूप आपण बघतोय. सामान्य रूप कोणाचं होतं? तर नामाचं होतं आणि सर्वनामाचं होतं. कसं होतं? नामाचं होतं आणि सर्व. कसं होतं तर बघा कसं होतं बाळांनो. एक म्हणजे नामाला विभक्ती प्रत्यय लागतात त्यावेळेस काय होतं बाळांनो? विभक्ती प्रत्यय लागतात त्यावेळेस, किंवा मग त्यांना अव्यय किंवा शब्दयोगी अव्यय काय लागतात? शब्दयोगी अव्यय ज्यावेळेस लागतात त्यावेळेस नामामध्ये बदल होतो. सामान्य नाम होणे म्हणजे काय बाळांनो? की नामात बदल होतो. काय होतो? बदल होतो. घोडा काय शब्द आहे? घोडा हा मूळ शब्द आहे. आता मला त्याला नाव विभक्तीचा प्रत्यय ला जोडायचा आहे. विभक्तीचा प्रत्यय मला ला जोडायचा आहे म्हणून त्याचं काय झालं? घोड्याला. काय झालं? घोड्याला. आता याच्यामध्ये पण बघा ज्यावेळेस आता घोडा, घोडा हा कसा शब्द आहे बाळांनो? आकार येतो ना, आकार आहे. अकारांत शब्द आहे. कसा आहे? अकारांत पुल्लिंग शब्द आहे. कसा आहे हा? घोडा म्हणजे पुल्लिंग आहे. घोडा उच्चार कसा येतो? आ येतोय की नाही. मग घोडा हा कसा आहे? अकारांत पुल्लिंग शब्द आहे. ज्यावेळेस अकारांत पुल्लिंग शब्द जो असतो त्याचं आपल्याला वचन किंवा सामान्य रूप करायचं असतं. त्याचं काय करायचं असतं? सामान्य रूप करायचं असतं. त्यावेळेस तो याकारांत होतो. काय होतो? बघा घोडा. घोड्याला असं नाही लिहिलं आपण. घोड्याला असं नाही लिहिलं आपण. घोड्याला लिहिलं. तो कसा होणार आहे? याकारांत होणार आहे. इज इट क्लिअर? येस. समजलं का सगळ्यांना? येस पंकज मॅम खूप छान. तुम्हाला दिवसानंतर तुम्हाला बघून छान वाटलं. येस बाळा. सुरेश पाटील आपलं
माझं काय झालं, लेक्चरचं थोडंसं प्रॉब्लेम येत होता. सर आजारी असल्यामुळे मला इकडे स्टुडिओला येता येत नव्हतं. काल घ्यायला घेतलं तर आपल्या पीपीटीचा खूपच गोंधळ झाला. आज त्या पीपीटीच्या गोंधळामुळे आपल्या गणिताच्या सरांचं झालं नाही. ओके, चला नेक्स्ट घ्या. हे समजलं का? अकारांत पुल्लिंग शब्द जो असतो, नाम जे असतो, त्याचं सामान्य रूप होतं ते काय होणार बाळांनो? याकारांत होणार आहे. म्हणून घोडा, घोडा याला आ लागलेला आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट बघा प्रश्न 26वा. सदाचार या शब्दाची संधी विग्रह ओळखा. सदाचार या शब्दाचा संधी विग्रह काय आहे? एक आहे सत अधिक आचार, दोन आहे सदा अधिक आचार, तीन आहे सत अधिक आचार, डी आहे सदाचार. चला सांगा संधी. हा शब्द पण मी घेतलेला होता, येईल म्हणून सांगितलंही होतं. कवीश्वर हा सुद्धा मी शब्द घेतलेला होता, तोही आलेला आहे परीक्षेमध्ये. मी सलग क्वेश्चन पेपर घेतलेला नाहीत बाळांनो, मी रॅन्डम घेतलेले आहेत. कारण की आता तुम्हाला त्याच पॅटर्न घेण्यापेक्षा शफलिंग करून घेतलेलं आहे. ओके, येस बाळा. नाव पण सांगा, चला नुसते आन्सर देता. कोणती संधी आहे त्याचं नावही सांगा, चला पटापट. येस, नाव सांगा बाळांनो, चला. येस फ्युचर कॉप्स. येस बाळा, आपले लेक्चर रोजच होणार आहेत. सदाचार काय आहे? सदाचार या संधीचा योग्य संधी विग्रह आहे सत अधिक आचार. काय संधीचा विग्रह आहे बाळांनो? सत अधिक आचार आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या. सत अधिक आचार. आता इकडे सत अधिक आचार. ओके, त थ द ध न. आता बघा शब्द तयार होताना त्याच्यामध्ये द आला म्हणजे 1 2 3 तिसऱ्या क्रमांकाचं व्यंजन आलं म्हणून ही कोणती संधी आहे? तृतीय व्यंजन संधी आहे. कोणती आहे? तृतीय व्यंजन संधी. इज इट क्लिअर? येस. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. माझ्या मराठीची, इथे मराठीची आहे बाळांनो. माझ्या मराठ्याची किती कविते के परी अमृताही पैजासी जिंके ऐसी अक्षराची रसिके मिळविणे. या शब्दांमध्ये मराठी भाषेचा गौरव कोणी केला आहे? एक आहे संत नामदेव, दोन आहे संत तुकाराम, तीन आहे संत रामदास आणि चार आहे ज्ञानेश्वर. चला सांगा बाळांनो काय असणार याचं उत्तर? येस शीतल, हातिया. येस, येस बाळांनो. नाही शीतल, MH39 नाही. येस, चला सांगा. काय असणार आहे बाळांनो? चला लक्ष द्या. अरे असं कसं करता? ऑप्शन क्रमांक डी संत ज्ञानेश्वर. काय असणार आहे? संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा हा गौरव या भाषामध्ये केला. माझ्या मराठीची बोलू कविते के, म्हणजे माझ्या मराठीचं मी अजून किती कौतुक करू, गुणगान गाऊ. परी अमृता ही पैजेसी जिंके, म्हणजे अमृतालाही सुद्धा हरवेल किंवा अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे असं ते म्हणतायत. ओके, कोण म्हणताय? तर संत ज्ञानेश्वर म्हणतायत. संत ज्ञानेश्वरांचं पुस्तक, संत ज्ञानेश्वरांचं काय आहे? ज्ञानेश्वर आहे की नाही. अजून संत रामदास यांचं काय आहे? दासबोध. काय आहे? दासबोध. मनाचे श्लोक कोणाचे आहेत बाळांनो? संत रामदासांचे आहेत. ओके, संत तुकारामांचं काय आहे बाळांनो? अभंग गाथा. अभंग गाथा कोणाच्या आहेत? अभंग कोणाचे आहेत? संत तुकारामाचे. नामदेवांचे काय आहेत बाबांनो? भारुडे. भारुड कोण रचलेत? तर संत नामदेवांनी रचलेले आहेत. ओके, येस. तुकारामांचे अभंग आहेत. येस, येस. ओके, चला प्रश्न 28 बघा. मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या वाक्यातील संयुक्त विधेय कोणते आहे? यातलं संयुक्त विधेय कोणते आहेत? येस, चला सांगा. विधेय म्हणजे काय? येस, चला सांगा. मी त्याने समजावले, ऐकले, त्याने नाही, मी समजावले. कोणते विधेय आहे? चला सांगा. येस बाळा, ज्ञानेश्वरी. येस, स्नेहवास इथे. येस बाळा. येस, सुरेश पाटील. चला उत्तर द्या. चला सांगा पटपट. येस कातिया, व्हेरी गुड.
मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या संयुक्तातले विधेय कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक बी, समजावले आणि ऐकले. समजावले आणि ऐकले. बघा कसं विधेय, विधेय म्हणजे काय बाळांनो? क्रियापद. काय? क्रियापद. मग आता बघा दिलेल्या वाक्यामध्ये मी त्याला खूप समजावले हे एक क्रियापद आहे. दुसरं आहे त्याने ऐकले नाही. मुळात बघा आपल्याला काय विचारलं होतं? संयुक्त विचारलं होतं. या संयुक्त वाक्यातली म्हणजे ह्या दोन वाक्यामधलं आपल्याला काय विचारलं? आपल्याला काय विचारलं आहे बाळांनो? विधेय विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय विचारले? क्रियापद विचारलं आहे. तर बघा मी त्याला खूप समजावले हे एक आलं क्रियापद. दुसरं बघा परंतु त्याने ऐकले नाही. ऐकले नाही, नाही जरी असतं तरी चाललं असतं बरं का. नाही हवं होतं ॲक्च्युली पण आपल्याला परीक्षेमध्ये नाही दिले म्हणून नाही. समजावले आणि ऐकले हे दोन काय आहे? विधेय आहे. म्हणजेच काय आहे? क्रियापद आहे. मी आणि त्याने नाही हे सर्व नामात येतं. हे पण नाही, हे पण नाही. ओके समजलं? येस कीर्ती, येस कातिया. चला इकडे लक्ष द्या ना. जगात सर्वात सुखी असा कोण आहे? या वाक्याचे विधानार्थी वाक्य कोणते? विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. एक बघा जगात सर्व सुखी आहे. दोन आहे जगात सर्व दुःखी आहेत. तीन आहे जगात कोणीच दुःखी नाही. आणि चार आहे जगात सर्व सुखी असं कोणी नाही. याचं आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. चला सांगा बरं. येस फ्युचर कॉप्स व्हेरी गुड. पूजा, गणेश व्हेरी गुड. कातिया व्हेरी गुड बाळा. जेठालाल, मिस्टर गणेश येस. फ्युचर कॉप्स व्हेरी गुड बाळा. येस सोपान, येस शीतल कुमार, येस बाळा. येस फ्युचर कॉप्स गुड बेटा. ऋषी येस. पूजा, पंकज हो बाळा. पंकज घेते बाळा. पूजा, पंकज हो. चला प्रश्न सॉरी ऑप्शन क्रमांक डी. जगात सर्व सुखी असा कुणी नाही. जगात सर्वात सुखी असा कुणी नाही हे त्याचं विधानार्थी वाक्य झालेलं आहे. ओके बघा जगात सर्वात सुखी असा कोण आहे हा प्रश्न आहे. जगात सर्वात सुखी कोण आहे बाबांनो? हे वाक्य जर विचारलं तर हे कसं आहे? प्रश्नार्थ वाक्य आहे. दिलेलं हे वाक्य प्रश्नातलं कसं आहे? तर प्रश्नार्थक आहे. जगात सर्वात सुखी असा कोण? त्याचंच काय झालं? विधानार्थी आहे. ओके याचं नकारार्थी विचारलं तर जगात सर्व दुःखी आहे हे कसं होईल? नकारार्थी होईल. ओके ओके बाळा कीर्ती. ओके 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 बाळा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न 30वा. विद्यार्थी अभ्यास करतो. विद्यार्थी अभ्यास करतो. प्रयोग ओळखा. एक आहे सकर्मक कर्तरी. दोन आहे प्रधान कर्तृक कर्मणी. तीन आहे अकर्मक कर्तरी आणि चार आहे कर्मणी प्रयोग. चला सांगा कोणता प्रयोग आहे बाळांनो? कर्मणी, समास आणि संधी. खूप छान करा सांगत होते मी. एक एक प्रश्न ह्या तीन टॉपिकवर डेफिनेटली असतो. कसं काय कीर्ती बाळा? जेठालाल फ्युचर कॉप्स गुड. शीतल गुड. पूजा नाही बाळा. राज नाही. गणेश व्हेरी गुड बाळा. कातिया गुड. सुरेश नाही. कीर्ती गुड बेटा. उमेश, गणेश नाही. दादासाहेब नाही. जर्मनी प्रयोग नाही बाळा. आपल्याला कर्मणीच माहिती आहे. येस फ्युचर कॉप्स व्हेरी गुड. याचा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे बाळा. सकर्मक कर्तरी. बघा ना सकर्मक कर्तरी. बघा विद्यार्थी अभ्यास करतो. अभ्यास करणारा नारा आपण लावतो नाही का? जर आपल्याला कर्ता ओळखायचा असेल तर आपण क्रियापदाला नारा प्रत्यय लावायचा आणि कोण विचारायचं. बघा अभ्यास करणारा कोण? नारा कोण? तर विद्यार्थी. मग विद्यार्थी काय झाला? कर्ता झाला. विद्यार्थी काय झाला बाळांनो? कर्ता झाला. केलेले जर आपल्याला कर्म शोधायचं असेल तर लेले लावायचं आणि काय विचारायचं? केलेले काय? तर अभ्यास. काय? अभ्यास. म्हणून दिलेल्या वाक्यामध्ये बघा आता विद्यार्थी अभ्यास करतो. इथे मी म्हणेल शिक्षिका अभ्यास करते. बघा शिक्षिका अभ्यास करते. याच्यामध्ये कर्ता बदलला, क्रियापद पण बदललं म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. कारण क्रियापद हे कर्त्याच्या नुसार बदलते म्हणून हा काय आहे बाळांनो? कर्तरी प्रयोग आहे. मग आता सकर्म कर्तरी का आहे? कारण की वाक्यामध्ये आपल्याला कर्म दिलेले आहे म्हणून हे काय आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. इज इट क्लिअर? येस कर्तरी प्रयोग आहे कारण की कर्ता जो आहे हा कर्मानुसार बदलतो. बघा विद्यार्थी अभ्यास करतो. मी काय म्हणते? मुली अभ्यास करतात. बघा क्रियापद चेंज झालं. शिक्षिका अभ्यास करते. बघा झालं की नाही चेंज? म्हणजेच काय की कर्त्यावर
क्वेश्चन 31 बघा, खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? द्विगु समासाचं उदाहरण कोणतं आहे? 1 आहे महादेव, 2 आहे बालमित्र, 3 आहे गजानन आणि 4 आहे नवरात्र. चला सांगा आता, याचं उत्तर चुकू देऊ नका. येस बाळांनो, आजचे क्वेश्चन पेपर आहे का कोणाकडे? उद्या आपण घेणार आहोत पूजा. कीर्ती, परमेश्वर व्हेरी गुड बाळा. पूजा व्हेरी गुड. सुरेश व्हेरी गुड. रवी किरण येस, बरेच दिवसांनी दिसले रवी किरण तुम्ही. निकिता व्हेरी गुड बाळा. येस शीतल व्हेरी गुड. काय हे अजिनाथ का घाटेकर का? ओके बाळा व्हेरी गुड. उद्या बुलढाणा ना? येस, ऑल दी बेस्ट. ज्यांचा ज्यांचा पेपर आहे त्यांना सगळ्यांना ऑल दी बेस्ट. ओके, छान पेपर लिहा. थोडी सिल्ली मिस्टेक करून चुकून आपले काय म्हणतात मार्क घालवू नका. आपल्यासाठी एक एक मार्क हा सोन्यासारखा आहे, हे लक्षात ठेवा. खरखर आवाज येत आहे बाळा, पण तो थोडासा राहील आवाज. फारच आवाज येतोय का तसंही सांगा, नाही तर मी बंद करते. चला लक्ष द्या. आपल्याला विचारलं आहे द्विगु समास. काय विचारलं आहे? द्विगु समास. याचं उदाहरण आहे नवरात्र. काय आहे? नवरात्र. कसं बघा, नवरात्राचे फोड काय होतं बाळांनो? नवरात्रीचा समूह, नाही का? नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह, त्याला आपण काय म्हणतो? नवरात्र. मग 9 हे काय आहे बाळांनो? संख्या आहे. मग द्विगु समास काय म्हणतो? की त्यांच्यातलं पहिलं पद द्विगु समासामध्ये, द्विगु समासामध्ये काय होतं बाळांनो? पहिलं पद जे असतं हे काय असतं? संख्या असतं. मग ज्या पदातलं ज्यावेळेस आपण फोडतो आणि पद घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पहिलं काय येतं? संख्या आली म्हणजे ते कोणतं समास आलं? द्विगु समास आला. तत्पुरुष समासामधला माझा बंधू. ओके ओके बाळा पंकज, सॉरी बाळा. ओके येस, चला बघा. तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. सगळ्यात पहिले कर्ता बघायचा आणि कर्त्याची पटकन विभक्ती सांगून द्यायची. 1 आहे प्रथम, 2 आहे प्रथमा पाहिजे बाळांनो. 1 आहे प्रथमा, 2 आहे तृतीया, 3 आहे चतुर्थी आणि 4 आहे षष्ठी. येस येस पंकज, राज, विक्की व्हेरी गुड. सुवार्ता गुड. पंकज व्हेरी गुड बाळा. पंकज 3 कसं काय पंकज? येस शीतल. गणेश, गार्गी व्हेरी गुड बाळा. गार्गी गुड आफ्टरनून गार्गी. येस चला. अजिनाथ घाटेकर व्हेरी गुड बाळा. किरण व्हेरी गुड. कीर्ती व्हेरी गुड. येस सुवार्ता. चला लक्षात द्या, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तृतीया. बघा कसं आपल्याला काय विचारले? कर्त्याचे विचारले. कोणाचे विचारले? कर्ता. तेंडुलकरने शतक ठोकले. तेंडुलकरने शतक ठोकले. आपण काय करतो? क्रियापदाला नारा प्रत्यय लावतो आणि कोण विचारतं? क्रियापदाला काय विचारायचं बाळांनो? नारा प्रत्यय लावायचं आणि कोण विचारायचं? बघा, ठोकणारा कोण? तर तेंडुलकर. ठोकणारा कोण? तेंडुलकर. आपल्याला याच्यामध्ये काय दिसतं? तेंडुलकर शब्दाला ने हा प्रत्यय लागलाय. ने हा प्रत्यय कोणामध्ये येतो? तृतीय विभक्तीमध्ये येतो. नि, ही, शी आहे की नाही? मग हा ने कशात येतोय? तृतीय विभक्तीमध्ये येतो. प्रथमाला विभक्ती प्रत्यय नाही. चतुर्थीचं सला ते सला नाते. षष्ठीचं चा ची चे आहे की नाही? येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न 33 खालीलपैकी कर्मणी प्रयोग असणारे वाक्य ओळखा. 1 आहे शिपायाने त्याला हकलावले. 2 आहे त्याने भाजी घेतली. 3 आहे रामू भाजी विकतो आणि 4 आहे तो निघून गेला. याच्यामधलं आपल्याला कर्मणी प्रयोगाचं वाक्य ओळखायचं आहे. चला सांगा बरं कर्मणी प्रयोगाचं वाक्य. येस कीर्ती, जेठालाल, पंकज, फ्युचर कॉप्स व्हेरी गुड. फ्युचर कॉप्स गणेश गुड बेटा. शीतल 39 व्हेरी गुड बाळा. उमेश येस. उमेश नाही बाळा. उमेश. गार्गी गणेश. विकी व्हेरी गुड. राज नाही बाळा. फ्युचर कॉप्स गुड. निकिता व्हेरी गुड बाळा. निकिता. परमेश्वर गुड. घाटेकर गुड. सोपान येस. किरण व्हेरी गुड बाळांनो. चला लक्ष द्या बाळांनो, आपल्याला विचारले कर्मणी प्रयोग. लक्षात घ्या, कर्मणी प्रयोगामध्ये ज्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो ना, ज्यावेळेस कर्तरी प्रयोग असतो त्यावेळेस कर्त्याला प्रत्यय नसतो. लक्षात घ्या. आता मी विचारले कर्मणी प्रयोग. एक सिंपल ट्रिक ज्याला मी म्हणते, मी काय म्हणते बघा,
तुम्हाला द्रव्य, तुम्ही संधीचं, समासाचं, अलंकाराचं हे जे मेन आहेत ना, याचं एक पॉईंट असं लक्षात ठेवायचं, एक एक उदाहरण लक्षात ठेवायचं. ओके, आता बघा, कर्ता ज्यावेळेस विचारला असतो, कर्तरी प्रयोग विचारला असतो, त्यावेळेस कर्ताला प्रत्यय नसतो. ओके, दुसरं बघा, आता मी विचारले कर्मणी प्रयोग. आता कर्मणी याच्यामध्ये कर्म आहे की नाही, मग याच्यामध्ये कर्माला प्रत्यय नसेल. एक सिंपल एक ट्रिक ज्याला म्हणतात ना, तसं लक्षात ठेवायचं. याला प्रत्यय नसणार, कर्तरी विचारले की कर्ती लिहिलेलं नसेल. आणि जो क्रियापद असतो, हा क्रियापद हा कर्मावरून चेंज होतो. कोणावरून? कर्मावरून चेंज होतो, की नाही. आता याच्यामध्ये बघा, त्याने भाजी घेतली, त्याने भाजी घेतली. आता याच्यामध्ये कर्ता कोण आहे बाळांनो? त्याने. भाजी काय आहे? कर्म. घेतली काय आहे? क्रियापद. घेतली काय आहे बाळांनो? क्रियापद आहे. ओके, आता इकडे भाजीला काही प्रत्यय आहे का? सिंपल, एका मिनिटामध्ये आपल्याला क्वेश्चन सोडवायचा, एक ट्रिक वापरू. भाजीला आहे का काही प्रत्यय? नाही, म्हणजे हा कर्मणी प्रयोग असू शकतो. हे झालं आपलं फर्स्ट ऑब्झर्वेशन. पण आता नीट बघायचं, शिपायाने त्याला हकलावले, हे कर्त्याला पण प्रत्यय आहे आणि कर्माला पण आहे. हे कशामध्ये गेलं बाळांनो? भावे प्रयोगात गेलं. कशामध्ये गेलं? भावे प्रयोगात. तिसरं बघा, रामू भाजी विकतो. रामूच्या ऐवजी मी ते आई लिहिलं, आई भाजी विकते. अच्छा, कर्त्यावरून बदललं म्हणजे हे कर्तरी आलं. तो निघून गेला, हा कर्तरीच येतोय, कर्म कर्तरीमध्ये येतोय. इकडे लक्ष द्या. आता हे त्याचं राईट आन्सर येणार आहे. त्याने भाजी घेतली. आता इथे मी लिहिणार की त्याने फळे घेतली. बघा, फळे घेतली, किंवा त्याने पुस्तकं घेतले. ठीक आहे, पुस्तक घेतले म्हणजे कर्मावरून चेंज झालं, म्हणून हे काय येणार आहे? दुसरं वाक्य बरोबर येणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, प्रश्न 34. अहो ऐकलत का? या वाक्यातलं केवल प्रयोगी अव्यय ओळखा. चला सांगा, केवल प्रयोगी काय आहे? चा आहे, अहो आहे, ऐकलत का आहे, की यापैकी नाही? काय असणार बाळांनो? येस, वरते टॉपिक घ्या मॅम. कसलं बाळा टॉपिक? गणेश केंद्रे, सुवार्ता, व्हेरी गुड. परमेश्वर, फ्युचर कॉप्स, पंकज घाटेकर, व्हेरी गुड बाळा. निकिता गुड, कातिया गुड, सैतल, कीर्ती, फ्युचर कॉप्स, गार्गी, व्हेरी गुड. फ्युचर कॉप्स, गणेश, व्हेरी गुड बाळा. अहो, अहो काय आहे बाळा? केवल प्रयोगी आहे. केवल प्रयोगी म्हणजे आपण त्याच्यातून आपल्या भावना डिरेक्टली कळतात, त्यांना आपण काय म्हणतो? केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतो. आता अहो हा काय आहे? संबोधन दर्शक आहे. कसा आहे? संबोधन, आवाज देण्यासाठी वापरतो ना आपण, अहो, ओ, हे की नाही? येस. चला तिसरं 35 बघा, अनिल आणि सचिन क्रिकेटर आहेत. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि या शब्दाची जात ओळखायला सांगितलेली आहे. एक आहे उभयान्वयी, 2 आहे शब्दयोगी, 3 आहे क्रियाविशेषण आणि 4 आहे केवल प्रयोगी. चला सांगा बाळांनो काय येणार आहे? शीतल, व्हेरी गुड बाळा. येस पूजा, फ्युचर कॉप्स, घाटेकर, व्हेरी गुड. परमेश्वर, विकी, व्हेरी गुड. कातिया, येस पूजा गुड. गार्गी गुड. येस बाळा. निकिता घाटेकर गुड. कीर्ती, येस. येस परमेश्वर. काय असणार बाळांनो? उभयान्वयी अव्यय आहे. आणि त्याच्यामधलं कोणतं येतं? हे समुच्चय बोधक येतंय. कोणतं येतं? आणि हे कशामध्ये येतं बाळांनो? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय मध्ये येतं, होय की नाही? समुच्चय दाखवतं. आणि, आणखीन, अन, व, आणि हे शब्द काय आहेत बाळांनो? उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्ययाचं काम काय असतं? 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडण्याचं काम कोण करतं? उभयान्वयी अव्यय म्हणतात. म्हणून आपण त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं? उभयान्वयी अव्ययाला पूल असं म्हणतो. आपण काय म्हणतो? त्याला पूल म्हणतो. हा पूल काय काम करतो? की 2 शब्द असतील किंवा 2 वाक्य असतील यांना जोडण्याचं काम कोण करतं? उभयान्वयी अव्यय करतात. इज इट क्लिअर? शब्दयोगी माहिती आपल्याला नामाच्या किंवा सर्वनामाच्या मागे लागून आलेले असतात हे शब्द. क्रियाविशेषण अव्यय आत्ताच सांगितलं मगाशी. क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतात. क्रिया कशी झाली, कधी झाली, कोठे झाली, कशा प्रकारे झाली हे कोण सांगतं? क्रियाविशेषण सांगतात. केवळ प्रयोगी आत्ताच सांगितले की ज्यातून आपली भावना उत्कंठपणे आपण मांडतो, प्रदर्शन होतं, त्यावेळेस ते काय होतात? केवळ प्रयोगी अव्यय होतात. आणि हा काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. इज इट क्लिअर? प्रश्न 36 बघा, सभोवार हिरवळ पसरली होती. अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. 1 आहे परिणाम, 2 आहे कालवाचक, 3 आहे स्थलवाचक आणि 4 आहे रीतिवाचक. चला सांगा काय असणार आहे? येस बाळांनो, अभ्यास जितका छान कराल तितकी पटकन पोस्ट मिळेल. कधी पोस्ट मिळेल?
तुम्ही जितकं छान कराल, ॲक्युरेट कराल, तेवढी लवकर तुम्हाला पोस्ट मिळेल बाळा. काय कोणी विचारलं हे मला? गुड आफ्टरनून. येस प्रवीण, गुड आफ्टरनून बाळा. फार उशीर, फार म्हणजे फारच उशीर झाला मग. चला सांगा. 36वा प्रश्न आहे. काय आहे बाळांनो? सभोवार याचा काय अर्थ? कोणतं क्रियाविशेषण आहे? हे स्थलवाचक आहे. कसं आहे? स्थलवाचक. जागा दाखवते ना, हिरवळ कुठे पसरली की सभोवार पसरली, म्हणजे काय दाखवलं त्यांनी? स्थल दाखवलेलं आहे. इज इट क्लिअर? विकी कधी जॉईन झालं बाळा तुम्ही? नाही, मला नुसते प्रश्न नुसतेच घेऊन फिरवायचं नाही बाळा. मला जेवढी काही मुलं आहेत त्या मला सगळ्या मुलांचं ऑप्शन हा काय आहे आणि हा का नाही आहे, मला याचं सुद्धा एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. परीक्षेमध्ये तुम्ही बट ऑब्विसली जे आहे आन्सर येस नो तेच करून येणार आहात. आपण हे ॲनालिसिस का ठेवतो? कारण की तुम्हाला जसं माहिती असतं की हे उत्तर बरोबर आहे, बाकीचे हे उत्तर सांगतात, कोणी हे उत्तर सांगतं, मग त्यांचं शंका निरसन तर व्हावं असं माझं मत आहे. त्यामुळे मी या स्पीडने थोडंसं घेणार आहे. इज इट क्लिअर? सगळ्यांना कळवा अशी माझी मनापासून इच्छा आहे. ओके. प्रवीण बाळा, मला हे माहिती नाही आहे, मे बी तशी सिस्टीम असेल, आय डोंट नो. सुवार्ता असं नाही आहे. थँक्यू बाळा कीर्ती, थँक्यू बाळा. चला नेक्स्ट बघा. सभोवार समजलं ना बाळांनो? स्थळ दाखवलेलं आहे ते. इज इट क्लिअर? प्रश्न 37वा बघा. पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातला क्रियापदाचा प्रकार ओळखा. आपल्याला काय सांगितलंय? क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलं आहे. 1 आहे संकेतार्थ, 2 आहे अज्ञार्थ, 3 आहे स्वार्थ आणि 4 आहे विद्यार्थ. चला सांगा बरं कोणतं असणार आहे? येस कीर्ती, व्हेरी गुड बाळा. विकी, गणेश, पंकज, पंकज व्हेरी गुड बाळा. पंकज सगळ्यात पहिले पंकजने सांगितलंय. येस कातिया, रवींद्र. सेपरेट सॅलक असंच घ्यायचंय का मॅडम? परत वाचा. ओके बाळा. पाऊस आला तरी सहल जाणारच. ओके. या वाक्यातला क्रियापदाचा प्रकार, इथे क्रियापद आहे बाळांनो, दिसत नाही का तुम्हाला? आपल्याला काय विचारलंय? क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. कोणता प्रकार आहे? 1 आहे संकेतार्थ, 2 आहे अज्ञार्थ, 3 आहे स्वार्थ आणि 4 आहे विद्यार्थ. यातला कोणता प्रकार असणार आहे? कसा असणार आहे? हा संकेतार्थ असणार आहे. ऑप्शन काय? 1 बरोबर असणार आहे. संकेत आहे, अट आहे की नाही बघा. पाऊस आला तरी सहल जाणारच, पाऊस येऊ न येऊ पण मी जाणारच, आहे की नाही? संकेतार्थ आहे. अज्ञार्थ, आज्ञा दिले का नाही. स्वार्थ वाक्यामध्ये आपल्याला फक्त ते वाक्य सिंपल किंवा एका काळातलं आहे तेवढंच कळतं. विद्यार्थीचं सगळ्यात छान ओळखायचं म्हणजे काय की क्रियापदाला वा, वी, वे हे ज्यावेळेस प्रत्यय लागतात त्यावेळेस ते विद्यार्थी वाक्य असतं किंवा क्रियापद असतं. ओके. विद्यार्थी कशासाठी असं बाळांनो? योग्यता, शक्यता, इच्छा, विनंती दाखवण्याचं काम कोण करतं? विद्यार्थी वाक्य करत असतात. आणि त्याच्या मागे क्रियापदाला कोणते प्रत्यय असतात? वा, वी, वे हे प्रत्यय लागलेले असतात. इज इट क्लिअर? हो बाळा, रोज याच वेळी आणि लाईव्ह लेक्चरच असतं आपलं. ओके. प्रश्न 38वा बघा. गुणवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते? गुणवाचक संख्या विशेषण कोणतं आहे? 1 आहे मागील, 2 आहे पुढचा, 3 आहे काही आणि 4 आहे एक तास. कोणतं संख्यावाचक आहे? चला सांगा. येस येस बाळांनो, चला सांगा पटपट. कीर्ती, येस बाळा कीर्ती. विकी, व्हेरी गुड बाळा. विकी नाही, विकी. शीतल नाही, शीतल. आपल्याला काय गुणवाचक सांगितले ना रे बाळांनो? संख्या विशेषण. येस बाळा, काय असणार आहे? 1 तास. काय? 1 तास हे काय आहे? संख्या. येस निकिता, येस बाळा, व्हेरी गुड. चला रवी किरण, येस बाळा. पंकज, गुड. चला नेक्स्ट बघा. खालील दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक, कोणतं? आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे? 1 आहे धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो. बी आहे मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू.
स्वतःच असतो. सी आहे सावित्रीबाईचं सारं काम आटपलं होतं. आणि डी आहे त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं. येस, याच्यामधलं आपल्याला आत्मवाचक सर्वनाम कोणतं आहे असं विचारलं आहे. चला सांगा बरं. फ्युचर कॉप्स, रवी किरण, घाटेकर, पूजा व्हेरी गुड. येस बाळा पूजा. विकी व्हेरी गुड. पंकज व्हेरी गुड. विकास, शीतल, येस बाळा पाटील शीतल. येस येस रवी किरण, कीर्ती गुड बेटा. येस केंद्रे, शीतल पाटील. ओके ओके चला. चला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. ओके सुवार्ता. येस बाळांनो चला इकडे लक्ष द्या. आपल्याला कोणतं, एक मिनिट मला अगोदर सगळ्यांनी सांगा प्रश्नाचा जो रंग आहे तो तुम्हाला स्पष्ट दिसतोय का? येस फ्युचर कॉप्स. ओके बाळा ठीक आहे. पण नंतर सगळे आता किती प्रश्न झालेत? अजून 50 प्रश्न होते आपले जे राहिलेले असतील. 12-13 क्वेश्चन्स ते नंतर बघून घ्या. जेठालाल. ओके म्हणजे क्लिअर दिसतोय का हा रंग? नाही तर मला नेक्स्ट पीपीटी मध्ये चेंज करायला पुढल्या वेळेस. हो 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 ओके बरं ठीक आहे ठीक आहे. ओके चला बघा आपल्याला काय विचारलंय? आत्मवाचक सर्वनाम विचारलंय. आत्मवाचक सर्वनाम कोणतं आहे? डायरेक्ट इथे दिसते आपल्याला स्वतः. बघा कसं मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो. स्वतःच असतो. हे काय आहे? आत्मवाचक आहे. स्वतः, आपण आणि नीज हे 3 शब्द हे कसे आहेत बाळांनो? आत्मवाचक आहेत. आत्मवाचक सर्वनाम. ओके आणि त्याच्यामधला पण नीज हा जो आत्मवाचक सर्वनाम आहे हा कसा आहे? निश्चित आत्मवाचक मध्ये आहे. म्हणजे नीज हा फक्त आणि फक्त आत्मवाचक सर्वनामासाठीच वापरू शकतो. मात्र आपण आणि स्वतः हे कसे बाळांनो? हे पुरुषवाचक मध्ये सुद्धा वापरू शकतो आपण. कशामध्ये? पुरुषवाचक सर्वनाम म्हणून सुद्धा